ते आज परमपूज्य विष्णुदास महाराजांची 121वी जयंती आहे. या जयंतीच्या पर्यंत अनेक लोकांनी अभिवाचन केलेलं आहे. परमपूज्य सद्गुरुदास महाराजांच्या विचारांचं अभिवाचन आणि त्यामधून शिकवण देणारे अनेक मार्गदर्शक तत्व किंवा बोधवाक्य, आणि त्याच्यामुळे हा सगळा ज्ञानाचा उत्सव तेव्हापासून सुरू आहे, जया एकादशी पासून. प्रत्येकाला आलेले अनुभव वेगवेगळे आहेत, पण एक अनुभव मात्र सगळ्यांचा सारखा आहे की या सगळ्यातनं काय झालंय, आनंदाची प्राप्ती झालेली आहे. तर आज पत्रभेट संपादक मंडळाचं या अभिवाचनाचा हा आजचा काय आहे कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमात मी सेवेसाठी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. तर जी काही सेवा घडेल ती परमपूज्य विष्णुदास महाराज आणि परमपूज्य सद्गुरुदास महाराजांच्याच प्रेरणेने आणि त्यांच्याच यांनी ती सगळी सेवा संपन्न होईल. पत्रभेट संपादनाच्या संदर्भात बोलायचं म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे ही संपादनाची सेवा आहे, आणि ती सेवा परमपूज्य विष्णुदास महाराज आणि परमपूज्य सद्गुरुदास महाराज माझ्याकडून करवून घेतात, हा माझा अनुभव आहे. आणि वेगवेगळे जे विशेषांक असतात, नरहरी सोनार, नाथ संप्रदाय विशेषांक वगैरे असे जे वेगवेगळे विशेषांक आहेत, त्याच्यामुळे काय होतं, या विशेषांकांमुळे सद्गुरुदास महाराज आमच्याकडनं त्या विषयाचा अभ्यास करून घेतात आणि त्यामुळे तो विषय आम्हाला पूर्णपणे काय करतो, कळतो. आम्हाला त्या विषयामध्ये आम्ही जास्तीत जास्त तो विषय कसा लक्षात येईल आणि लोकांपर्यंत तो कसा पोहोचेल सोप्या भाषेत, यासाठी आम्ही काय करतो, त्या दृष्टीने प्रयत्न करतो. ते करविते सद्गुरूच आहेत, याबद्दल काही शंकाच नाहीये. आणि परमपूज्य सद्गुरुदास महाराज म्हणतातच की संपादकांनी काय असावं, नेहमी वाचन करावं आणि त्याचा अभ्यास करावा आणि लोकांपर्यंत तो विषय कसा सोप्या भाषेमध्ये पोहोचेल याच्यासाठी नेहमी प्रयत्नरत असलं पाहिजे, असं महाराज वेळोवेळी सांगतात. तर या विशेषांकामुळे किंवा पत्रभेटच्या संपादनामुळे काय होतं की निस्पृहपणे कार्य करणाऱ्या लोकांशी परिचय होतो. वेगवेगळे लोक, मोठमोठ्या लोकांशी परिचय, आणि महत्वाचं म्हणजे मी आता म्हटलं तसं निस्पृहपणे कार्य करणाऱ्या लोकांशी परिचय होतो. आणि ते निस्पृहता त्यांची बघितली की आपल्यामध्ये देखील तो गुण असावा असं प्रकर्षाने वाटायला लागतं, जाणवायला लागतं. किंवा तेवढा पक्का सेवाभाव होण्यासाठी काय होतं, हे सगळं सहाय्यभूत ठरतं. आणि एखादं संपादन करताना एखादा विषय आपण जेव्हा घेतला जातो, महाराजांनी विषय सांगितला आणि त्याच्यानंतर काय सुरू होतं, संपादनाची सेवा प्रारंभ होते. आणि त्यामुळे एक महत्वाची गोष्ट होते की सद्गुरूंच्या, परमपूज्य सद्गुरुदास महाराजांनी सांगितलेल्या विचारांचं आणि त्या संतांच्या विचारांचं काय होतं, सतत स्मरण राहतं. मार्गदर्शक तत्व, त्यांचं केलेलं कार्य, त्यांनी केलेली ती निस्पृहता आणि संपूर्ण सकल समाजासाठी केलेलं जे कार्य आहे, वेचलेलं आयुष्य आहे, त्या संदर्भात काय होतं, सातत्याने त्याच विचारांच्या अनुसंधानात राहिलं जातं. हे खूप महत्वाची उपलब्धी आहे माझ्या दृष्टीने, आणि मला वाटतंय सगळ्याच संपादक मंडळाच्या दृष्टीने पण देखील ही खूप मोठी उपलब्धी आहे. कारण काय, पूर्ण अंक होईपर्यंत त्याच विचारात राहून काय होतं, चिंतन आपोआप घडतं. मला वाटतंय ती देखील एक काय असावी, एक भक्तीच असावी असं आपलं मला वाटतं आहे. आणि पुढे सांगायचं म्हणजे ही सगळी काय आहे, सद्गुरूंची सेवा आहे आणि सेवा करण्यामध्ये आनंद असतो. आणि तो आनंद मी जसं प्रारंभी सांगितलं तसं सगळ्यांना तो आनंद मिळतो. आणि आनंद स्वतःला पण मिळतो आणि
अनेकांना देखील पत्रभेटच्या या माध्यमातून आनंद आपल्याला देता येतो. म्हणजे आनंदाची देवाणघेवाण या सेवेतून होते, ही फार फार मोठी उपलब्धी आहे असं मला मनापासून वाटतं. असं म्हटलं तर प्रत्येकच अंकाच्या संपादनाच्या वेळेला वेगवेगळे अनुभव येतात. सगळेच अनुभव शब्दबद्ध करता येणं शक्य नाहीये, पण तो अंक पूर्ण करून घेणं काय आहे, ते करून घेताना बाकीच्या सगळ्या गोष्टी किंवा जे अडथळे असतात किंवा काही अडचणी असतात, त्या सगळ्या त्या अजिबात मध्ये येऊ देत नाही, बाजूला सारल्या जातात, आपापच सारतात आणि तो अंक पूर्णत्वाला जातो. आणि मग पूर्णत्वाला गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की अरे खरंच ही मध्ये संकट आलेली होती, पण ती काय झाली, आपाप नाहीशी झाली किंवा बाजूला चालली गेली. आणि काय झालं, ती सेवा घडली. आणि एक आपला असा विचार येतो की ज्या ज्या संतांचा आपण अंकाची सेवा करतो, आम्ही पत्रभेट संपादक मंडळातले सगळेच संपादक, तेव्हा जे संतांच्या विषयी जो अंक काढतो, त्या संतांचं जे संपूर्ण आहे असं उगाच एक मनाला स्पर्शून जातं की त्यांचा आणि संपादकाचा, म्हणजे आताच्या बोलायचं झालं तर माझा आणि कुठल्या तरी जन्मातला संबंध आहे का, असा एक विचार मनाला स्पर्शून जातो. प्रत्येक वेळेला प्रत्येक अंकाच्या वेळेला तो अंक होईपर्यंत काय होत राहतं, मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीने काय होतं, सद्गुरूंच्या मार्गदर्शक तत्वांचं, त्यांच्या विचारांचं काय होतं, सातत्याने स्मरण केलं जातं आणि त्या संतांच्या पण देखील संपूर्ण कार्याचं काय केलं जातं, स्मरण होत राहतं. ही फार फार मोठी उपलब्धी आहे, लक्षात घ्या. त्याच्यासारखा दुसरा कोणत्याही गोष्टीत आनंद नाही आहे असं मला वाटतं. आज परमपूज्य विष्णुदास महाराजांचे 121वी जयंती आहे आणि जया एकादशी पासून सुरू झालेला हा अभिवाचनाच्या सेवेचा कार्यक्रम आज या ठिकाणी मला वाटतंय की अभिवाचन या ठिकाणी आज पूर्णत्वाला जाणार आहे आणि उद्या उपासनेचा कार्यक्रम आहे. पण मग हे संपादकांच्या संदर्भातलं काय आहे की काय बरं, हे सगळं आपण करतो आहोत म्हणजे संपादन करतो आहोत, त्याच्या पाठीमागचा हेतू स्पष्ट असला पाहिजे आणि एकमेका सहाय्य करू अवघे सुपंथ ही वृत्ती प्रत्येकामध्ये अधिक अधिक काय झाली पाहिजे, वर्धित झाली पाहिजे. मग आता या ठिकाणी मी पायी वारी हे काय करते आहे, याचं मी वाचन करते आहे. हा वारी विशेषांक ऑगस्ट महिन्यातला वारी विशेषांक आहे. त्यातला परमपूज्य सद्गुरुदास महाराजांचा पायी वारी हा लेख मी या ठिकाणी अभिवाचनासाठी काय केला आहे, निवडलेला आहे आणि ते अभिवाचन मी आता काय करते, सद्गुरु चरणी काय करते, अर्पण करते, या सेवेला प्रारंभ करते. काकू बरोबर काकू, पायी वारी आषाढी एकादशीला देवशेनी तर कार्तिकी एकादशीला प्रबोधिनी अशी नावं आहेत. वर्षभरातील 24 एकादशींना वेगवेगळी नावं असून जी फळं वेगवेगळी आहेत. आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी हा काळ चातुर्मासाचा असतो. आषाढी एकादशीला देवशेनी असं नाव असलं तरी त्यावेळी देव झोपत नाही. आपल्याला आपली 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन हे एक अतींद्रिय अशा 11 इंद्रियांना संयमित करायचंय. आज आपलं मन इंद्रियांचं गुलाम झालंय. त्या इंद्रियांवर मनाचं वर्चस्व राहावं, मन हे दशेंद्रियांचा राजा बनून राहावं, यासाठी देवशेनी एकादशीला मनोमन संकल्प करून या इंद्रियांना निजवायचंय. निजवायचं म्हणजे काय करायचं, त्यांच्याकडून जे कार्य करून घ्यायचंय तर आपल्या मनाचं वर्चस्व हवं, इंद्रियांचं नाही. असे 4 महिने केल्यानंतर प्रबोधिनी एकादशी म्हणजे बोध होण्याची शक्यता निर्माण होते. ज्ञान होणे आणि बोध होणे यात फरक आहे. अहम ब्रह्मास्मी सर्वम सर्वम खल्विदम ब्रह्म किंवा तत्वमसी ही वेदांतातील महावाक्य आहेत. त्याचा शब्दार्थ आपल्याला माहिती आहे, पण त्याचा बोध
आपल्याला ऐकायला येत आहे का सगळ्यांना? नाही आवाजच येत नाहीये. हॅलो, ऐकायला येत आहे? ऐकायला येत होतं. देशकर सरांना काही बोलायचं होतं मध्ये. हॅलो, ऐकू येत आहे? हॅलो काकू, ऐकायला येत आहे? येतंय ऐकायला येत आहे का? हो, पण देशकर सरांना काहीतरी बोलायचं होतं तुमच्याशी मध्ये. हा, देशकर सर मध्ये थांबा म्हणत होते. देशकर सर आहेत ऑनलाईन. अरे बाबा, आता नका थांबू. नाही काकू, तुम्ही सुरू ठेवा. काकू सुरू ठेवा. काकू सुरू ठेवा. हॅलो, हो हो, ऐकायला नाही येत आहे का? ऐकू येत आहे. ऐकू येत नाही, अजिबातच आवाज येत नाहीये. ऐकू येत आहे. बोला. हॅलो काकू, बोला, ऐकायला येत आहे. ओम सौभाग्य प्रदायिनी रोगहरणी कमलवासिनी प्रदायिनी महालक्ष्मी. काकू बोला, ऐकू येत आहे? कृपया सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की आपले कॅमेरा आणि माईक आपण आपला स्विच ऑफ ठेवा. कोण आहे का आपल्याकडे? ऐकू येत आहे काकू? ऐकू येत आहे? प्रज्ञा ताई, आवाज येतोय का? हो हो, ऐकू येत आहे. 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 तुझा आवाज नाही ऐकू. आवाज नाही येते तुझा ऐकायला. काकू ऐकू येत आहे? तुम्हाला ऐकू येत नाही का आमचा आवाज? ऐकू येते, तुम्ही सुरू ठेवा. काकूंना आपला आवाज ऐकू जात नाहीये बहुतेक. त्यांना कॉल करा कोणीतरी. हॅलो, येत आहे काकू ऐकू? तुम्ही चालू ठेवा. ठीक ठीक ठीक, चलो. ऐकू येत आहे? ऐकू येत आहे. हा काय सांगतोय की लोकांना ऐकायला येत नाही. येत आहे. आता प्रज्ञाताईचा फोन होता. हॅलो, हा बोला. हा, ऐकायला येत आहे? हो, ऐकू येत आहे. तुम्ही चालू ठेवा. बर बर. आधीचंही ऐकायला आलं का? हो, ऐकू येत आहे काकू? ऐकू येत आहे, पूर्ण ऐकू येत आहे. आधीचं ऐकू येत होतं. चालू ठेवा, तुम्ही कंटिन्यू करा. बर. तर पायीवारी हा लेख परमपूज्य सद्गुरुदास महाराजांचे विचार मी आपल्याला काय करते, मी त्याचं अभिवाचन करते आहे. तर मला वाटतं आतापर्यंतच ऐकायला आलेलं आहे असं प्रज्ञाताईंनी सांगितलेलं आहे आणि मोहन दादांनी पण देखील सांगितलं आहे, म्हणून मी ते पुढे चालू ठेवते. तर अहम ब्रह्मास्मी सर्वम खल्विदम ब्रह्म किंवा तत्वमसी ही वेदांतातील महावाक्य आहेत. त्याचा शब्दार्थ आपल्याला माहिती आहे, पण त्याचा बोध आपल्याला झालेला नाही आणि बोध हा गुरूंशिवाय होत नाही. कार्तिकी एकादशी हा चातुर्मास समाप्तीचा दिवस. आषाढी व कार्तिकी एकादशीच्या 2 वाऱ्या करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. आषाढीची वारी पांडुरंगाच्या कृपेसाठी करतात आणि कार्तिकीची वारी भक्तांच्या धन्यतेसाठी व संपन्नतेसाठी करतात. कार्तिकीच्या वारीचं विशेष म्हणजे पंढरीचा पांडुरंग कर्नाटकच्या राजाने नेला होता. त्या नाथांचे पणजोबा श्री भानुदास महाराजांनी आजच्या दिवशी द्विवार उदार होऊन पंढरपूरला परत आणलं. दुसरं विशेष म्हणजे आज श्री नामदेव महाराजांची जयंती असते.
श्री नामदेव महाराज हे पांडुरंगाच्या सान्निध्यात अनुसंधानात राहत असत. म्हणून ते म्हणत, होय होय तू वारकरी, जाय जाय तू पंढरी. सर्व संत वारकरी होते. भागवत संप्रदायात तुळशीचं महात्म्य सांगितलंय. वारकरी बुक्क लावून, तुळशीची माळ घालून, भगवे झेंडे घेऊन वारीला निघतात. निघताना ते घरावर तुळशीपत्र ठेवून विलक्षण वैराग्यानं पांडुरंगाच्या दर्शनाला निघतात. पायी वारीनं देहबुद्धीचा लय होतो. भागवत धर्मात नवविधा भक्ती सांगितली आहे. वारकरी जी पायी वारी करतात ही पायी वारी 10वी भक्ती आहे. लवकर फलदायी होणारी ही भक्ती आहे. अशिक्षित, अडाणी भक्तांनाही ही साधणारी आहे. वारकरी घरावर म्हणजे चिंतेवर तुळशीपत्र ठेवतो. सुखसोयींचा त्याग करतो. ज्या पंढरीला जाण्यासाठी आपण हे सर्व करतो त्याच पंढरीचा पांडुरंग टेंभे स्वामींनी पवनीला काय केला, विठ्ठल मंदिरामध्ये आणला. त्यांच्या वास्तव्याने इथली स्पंदनं जागृत झाली. जोपर्यंत संत चरणरज पुन्हा पुन्हा लागत नाही तोपर्यंत स्पंदनं निर्माण होत नाही. आपल्या भंडारा केंद्राच्या वतीनं 2008 मध्ये प्रथम वारी निघाली. लाखनी केंद्राचे उपासकही त्यात सामील झाले. वर्षागणिक वारकऱ्यांची संख्या वाढते. संख्यात्मक वाढीबरोबर गुणात्मक वाढ देखील होत आहे. म्हणजे वारकऱ्यांमध्ये भक्तिभाव जागृत होतो आहे. त्यामुळेच पांडुरंगही धावून येतो. वारी दरम्यान ठिकठिकाणी होणारी चहा, नाश्ता, जेवण, विश्रांती ही व्यवस्था पांडुरंगच गावकऱ्यांच्या रूपाने करून घेतो. कोणी व्यक्ती म्हणत की मी करतो, पण करता पांडुरंगच आहे. गावकऱ्यांच्या मनात वारकऱ्यांबद्दल प्रेम तोच निर्माण करतो. पांडुरंग त्यांच्या हृदयात क्षणभरासाठी प्रगट होतो व व्यवस्थेचा कृपा वर्षाव करतो. म्हणून पायी वारीचा प्रघात हजारो वर्षांपासून आहे. हिंदुस्थानात सर्व संतांनी पायी वारीची प्रथा पाडली. सर्व संत मंडळींनी पायी वारी करून धर्मस्थापना केली. संतांनी पायी वारी करून समाजाला धर्माच्या सूत्रात बांधलाय. वारीची भक्ती ही सर्वश्रेष्ठ आहे. माझा व पांडुरंगाचा जवळचा व जन्मोजन्मीचा संबंध आहे. मी एकदा पांडुरंगाच्या दर्शनाला गेलो. अजिबात गर्दी नव्हती. समचरणांवर मस्तक ठेवलं व अश्रूंनी त्यावर अभिषेक केला. असं वाटलं की आपण तुकाराम महाराजांच्या काळातील वारकरी आहोत. तेथील पुजाऱ्याला काय वाटलं कुणास ठाऊक, पण त्याने मला थांबवलं. विठ्ठलाच्या भाळीचा बुक्का लावला. त्याच्या गळ्यातील तुळशीचा हार माझ्या गळ्यात घातला. मी नमस्कार केला. ही किमया का घडली? पुजाऱ्याद्वारे पांडुरंगाला मला भेटावं असं वाटलं, जसं त्याला नामदेवाला भेटावं असं वाटत असं तसं. मी पांडुरंगाचं सतत नाम घेतो. माझे आद्य दैवत आहे. पांडुरंगाने कृपा करावी म्हणून या मंदिरात म्हणजेच पवनीच्या टेंभे स्वामींनी चातुर्मास केला. अधिष्ठान पक्क केलं. भागवत संप्रदाय व दत्त संप्रदाय एकच आहे. त्या ऐक्याचा आविष्कार येथे प्रगट झाला आहे. परमपूजनीय श्वासानंद सरस्वती स्वामी महाराज हे दत्त संप्रदायी होते. ते एकादशीचं व्रत करीत असत. प्रवासाला दमणीत बसून जात. दमणीचे बैल सुद्धा एकादशी करीत. देऊळगाव, मेहकर या भागात प्रवासाला असताना मुक्कामाच्या ठिकाणी गावकरी बैलांना, जनावरांना चारा टाकायचे. बैलांना काही पंचांग कळत नाही. एकादशी विषयी काही माहिती नाही, पण हे बैल मात्र उपवास करायचे. त्यांची नावे गरुड आणि हनुमंत अशी होती. हे दोन्ही बैल एकादशीला चाऱ्याला तोंडही लावत नसत. द्वादशीला महाराजांनी उपवास सोडल्यानंतरच चारा खात. या मोठ्या जनावरांना एकादशी तिथी कशी कळत असेल? आपण दमणीत बसून चर्चा केली की उद्या एकादशी आहे, आपली भाषा या जनावरांना कशी कळणार? याचाच अर्थ या विश्वामध्ये या अशा सर्व सात्विक जीवांना एकसूत्रतेत बांधणारी शक्ती असली पाहिजे आणि त्यांची भाषा असली पाहिजे, ज्यामुळे या सगळ्या जीवांना ज्ञान होतं. परमपूज्य विष्णुदास महाराजांजवळ एक गाय होती. ती त्यांनी अरुणभाऊ दगडगाव यांना दिली होती. ही गाय अरुणभाऊंकडे वर्षभर बिना तक्रार राहायची. मात्र दत्त जयंतीच्या दिवशी
ती दावे तोडून सरळ निघायची, थेट दत्तवाडीला यायची. परमपूज्य बाबांचे पाय चाटायची, त्यांना प्रदक्षिणा घालायची आणि परत गाडेगावला अरुण भाऊंकडे जायची. आपल्याला तिथी कोणती आहे हे जाणून घेण्यासाठी पंचांग पाहावं लागतं. हे मुके जनावर मात्र बरोबर त्या तिथीला दत्तवाडीवर येत असे. या दोन्ही उदाहरणांवरून पशुही तरल असतात हे लक्षात येतं. संतांच्या प्रेमाची आज जनावरांना कळते. संतांची आज्ञा ते पाळतात. गुरूंची आज्ञा पाळणं, त्यांची सेवा करणं कसं असावं यासाठी एक उदाहरण देतो. परमपूजनीय शंकराचार्य एके वर्षी चातुर्मासानिमित्त एका नदी किनारी मुक्कामाला होते. सोबत त्यांचा शिष्य परिवारही होता. हे सर्वजण रोज स्नान संध्या झाल्यानंतर अध्ययन करीत. त्या गावात एक मुलगा होता. त्याला शंकराचार्यांची सेवा करण्याची फार फार इच्छा होती, परंतु तो विद्वान नसल्यामुळे वेदाचं अध्ययन करण्यास धजावत नव्हता. त्यामुळे त्यानं शंकराचार्यांच्या परवानगीनं त्यांची वस्त्र धुणं आणि नदीवरून पाणी आणणं ही सेवा स्वीकारली. ही सेवा अगदी मन लावून करीत असत व त्यानंतर इतर शिष्य अध्ययन करीत तिथे अगदी शेवटी जाऊन बसत असे. एके दिवशी तो आपली सेवा पूर्ण करून आला तरी स्वाध्याय सुरू झाला नव्हता. शंकराचार्य त्याला म्हणाले की आज माझा घसा खराब झालाय, त्यामुळे मला नीट बोलता येत नाहीये. म्हणून मी या साऱ्या शिष्यांना सांगितलं की तुमच्यापैकी कोणीही आपला जो विषय सुरू आहे त्यावर थोडे विचार मांडा आणि आतापर्यंत आपण जो अभ्यास केलाय त्याची उजळणी करा. परंतु कोणीही तयार नाही. मग हळूच हसून ते म्हणाले, तू बोलतोस का? त्यावर तो म्हणाला, गुरुदेवा, मला तर शास्त्र काही समजत नाही. हे सारे शिष्य रोज अभ्यास करतात तरी ते बोलू शकत नाहीत, मग मी काय बोलणार? पण तरीही तुमची आज्ञा असेल तर बोलतो, कारण बोलणारे शेवटी तुम्हीच आहात. व गुरुदेवांच्या आज्ञेने 1 तासपर्यंत तो विषय त्यांचा सुरू होता. त्यावर अतिशय उत्कृष्ट अभ्यासपूर्ण व मार्गदर्शक असं प्रवचन केलं. साऱ्या शिष्यांनी आश्चर्याने तोंडात बोट घातली. तात्पर्य काय की गुरुसेवेमुळेच विद्या प्राप्त होते. इतर सारे शिष्य रोज अभ्यास करत असूनही गुरुच करता भोगता बोलविता आहे हा भाव त्यांचा पक्का झाला नव्हता. त्यामुळे आपल्याला बोलता येणार नाही असं त्यांना वाटलं. उलट अज्ञानी शिष्याला त्याने सर्व भार गुरूंवरच टाकल्यामुळे कशाचीच त्याला चिंता वाटली नाही. हे धैर्य त्याला गुरुसेवेमुळेच प्राप्त झालं. या शिष्याचं नाव तोटकाचार्य. अहंकाराचा लय झाल्यावर सद्गुरूंची प्राप्ती होते. संत नामदेवांच्या हातून प्रत्यक्ष विठ्ठल नैवेद्य ग्रहण करीत असे, पण सद्गुरूंशिवाय मडके पक्के होत नाही हे समजण्यासाठी त्यांची भेट संत विसोबा खेचरांशी घालून दिली. नामदेवांना गोरोबा काकांनी कच्च मडकं ठरवून ज्ञानप्राप्तीसाठी गुरुसेवा आवश्यक आहे असं म्हटलं. ज्ञानदेवांना त्याचा राग आला. ते तसेच पांडुरंगाकडे गेले. पांडुरंग त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलत असे, पण पांडुरंगानेही जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा नामदेवांना वाटलं की माझे गुरु ज्ञानदेवांशिवाय कोणीच असू शकत नाही. म्हणून ते ज्ञानदेवांकडे गेले आणि अनुग्रह करण्यासाठी म्हणून काय केलं आहे, विनंती केली, अनुग्रह करण्याची विनंती केली. त्यावर ज्ञानदेव म्हणाले, नामदेवा, तुला माझ्यापर्यंत म्हणजे ज्ञानापर्यंत यायचंय, पण मध्ये गुरु आहेत, गुरुसेवा आहे आणि ते साध्य करण्यासाठी तुला माझे शिष्य विसोबा खेचरांकडे जावं लागेल, त्यांचा अनुग्रह घ्यावा लागेल, सेवा करावी लागेल. त्यांच्या मार्फतच तुला माझ्यापर्यंत पोहोचता येईल. नुसत्या नामाने काही होत नाही, ज्ञानही आवश्यक आहे. नाम व ज्ञान यांच्यामध्ये विसावा म्हणजेच विसोबा आहे. नामस्मरण, गुरुसेवा, ज्ञानप्राप्ती असा क्रम आहे. पुढे नामदेव व विसोबा खेचरांची भेट होऊन नामदेवांचा अहंकार लय पावला. सद्गुरु सेवेनं त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. नामही देव झाले आणि ज्ञानही देव. नामदेव व ज्ञानदेव दोघातही देव आहे.
नामाकडून ज्ञानाकडे जाण्यासाठी गुरुसेवा करावी लागते. ही गुरुसेवा अहंकाराचा लय होऊन ज्ञानप्राप्तीचा मार्ग सुकर होण्यासाठी पायी वारी आवश्यक आहे. आताच पायी वारी या परमपूज्य सद्गुरुदास महाराजांचा लेख मी काय केला, आपल्याला त्याचं अभिवाचन केलं. याच्यातनं खूप खूप घेण्याजोगं आहे आणि शिकण्याजोगं आहे. म्हणजे एक तर की सद्गुरूंची सेवा केल्याशिवाय काय होत नाही, अजिबात ज्ञानाची प्राप्ती होत नाही. म्हणजे गुरुसेवेचं महत्व अधोरेखित करणारा असा हा काय आहे, लेख आहे. आणि म्हणत आहेत की गुरुसेवा अहंकाराचा लय होऊन ज्ञानप्राप्तीचा मार्ग सुकर होण्यासाठी पायी वारीची काय आहे, पायी वारी करणं आवश्यक आहे. हजारो लाखो खरं तर वारकरी दरवर्षी काय करतात, वारी करतात. दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढते आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने हा जो वारी विशेषांक काढला तेव्हा लोकांकडनं चांगला त्याला प्रतिसाद आला. पण तो परत प्रतिसाद कशामुळे आला, तर ही सद्गुरूंची सेवा होती आणि सद्गुरूंनी ती सेवा करून घेतली. याच्यामुळे तो हा अंक वारी विशेषांक सगळ्यांना आवडला. म्हणजेच काय की प्रत्येक गोष्टीतनं, प्रत्येक लेखातनं, प्रत्येक बोलण्यातनं सद्गुरू आपल्याला काय करत असतात, उपदेश करत असतात. म्हणजेच काय की गुरूंची आज्ञा पाळणं, त्यांची सेवा करणं हे अत्यंत महत्वपूर्ण असं आहे. आपल्या गुरुचरित्रातही तेच सगळं सांगितलेलं आहे की काय करावं, सद्गुरूंची सेवा केल्यामुळे काय काय कशा कशाची प्राप्ती होते हे सगळं विशद केलेलं आहे. आणि दुसरा एक मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे की जनावरांना देखील काय कळतं की संतांचं प्रेमाची त्यांना आस असते, संतांचं प्रेम देखील त्यांना काय होतं, कळतं. आणि एक विशेष अशी शक्ती आहे की त्या शक्तीद्वारे काय होतं, या मुक्या जनावरांना काय होतं, त्याचा अनुभव येतो. म्हणजेच काय की सात्विक जीवांना एकसूत्रतेत बांधणारी अशी एक शक्ती आहे असं या ठिकाणी परमपूज्य सद्गुरुदास महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट सांगितलेली आहे की देवशैनी एकादशीच आपल्याला काय घेऊ शकतो आपण त्याच्यातनं, की काय आहे की ही 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन हे एक अतेंद्रिय, अशा 11 इंद्रियांना संयमित करायचं असतं. हे याच्यातनं सांगितलं की एकादशी करायची म्हणजे काय करायचं, काय करायचं, या सगळ्यांवरती काय करायचं, मन हा जो इंद्रियांचा राजा आहे त्याच्यासाठी काय करायचा, मनोमन संकल्प करायचा आणि सगळ्या इंद्रियांना काय करायचं, झोपवून टाकायचं. याच्याकरता काय असतं, एकादशी करायची असते. मला स्मरण झालं की परमपूज्य सद्गुरुदास महाराजांना मी एकदा विचारलं की मी कोणता उपास करावा, तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही काय करा की एकादशी करत जा. आणि मग एकादशी करायला सांगितली, याचा मला आनंद झाला. पण मग त्याच्या पाठीमागचं कारण जेव्हा बघितलं की काय होत आहे की या सगळ्यांवरती काय करायला पाहिजे, मनावरती ताबा ठेवायला पाहिजे आणि इंद्रियांना काय करायला पाहिजे, जिंकायला पाहिजे. आणि सातत्याने मनामध्ये काय करायला पाहिजे, त्या पांडुरंगाचं, सद्गुरूंचं सतत अनुसंधानात राहिलं पाहिजे. अनुसंधान साधनं मला वाटतं की या एकादशीच्या उपासामुळे म्हणजे शक्य होईल किंवा शक्य होतं असं परमपूज्य सद्गुरुदास महाराजांना या ठिकाणी सांगायचं असेल. म्हणजेच पांडुरंगाचा जन्मोजन्मीचा संबंध आहे असं या ठिकाणी परमपूज्य सद्गुरुदास महाराजांनी या लेखामध्ये लिहिलेलं आहे. तर या संदर्भातली एक आठवण, मी शालेय जीवनामध्ये पंढरपूरला माझ्या वडिलांची बदली झाली होती आणि त्यावेळेला मी शेकडो वारकरी भर पावसात कोसळताना, पाऊस कोसळताना जाताना पाहिजे. आणि एक प्रकारचं त्याच्याविषयी मला एक वेगळेपण जाणवायला लागलं. आणि मग पुढे विवाह झाल्यानंतर काही वर्षांनी, म्हणजे आमच्या घराण्यात ती वारीची परंपरा नाही आहे गोडबोले घराण्यात, पण असं करावं असं वाटलं आम्हा उभयतांना की आम्ही वारी करावी. आम्ही पायी वारी नाही केलेली, पण आम्ही वर्षातनं एकदा ती वारी करत होतो. म्हणजेच काय, हे परमपूज्य सद्गुरुदास महाराजांचं
जे म्हटलेलं आहे त्यांनी या ठिकाणी की त्यांचा आणि पांडुरंगाचा जन्मजन्मीचा संबंध आहे, काहीतरी संबंध माझ्याशी पण असावा, म्हणजे आमच्या उभयतांशी असावा असं मला वाटून गेलं. आणि म्हणजे हे एकादशीचा उपास किंवा एकादशीचं व्रत, परमपूज्य सद्गुरुदास महाराजांचा पांडुरंगाशी असणारा जन्मजन्मीचा संबंध आणि हा पायी वारी या संदर्भातले एक काय झालं, एक सलग असं चिंतन म्हणण्यापेक्षा एक तो प्रवाह किंवा एक ते विचार किंवा काहीतरी पूर्वसुकृत असेल, त्याच्यामुळे हे सगळं घडलं असं मला वाटतं. तर एकूणच हा जया एकादशी पासून सुरू झालेला हा आपला अभिवाचनाच्या सेवेचा कार्यक्रम, मध्ये आता विजया एकादशी होऊन गेली आणि एकादशीच्या संदर्भात आणि पायीवारीच्या संदर्भात हा लेख मी काय केला, अभिवाचन केलं त्याचं. म्हणजेच काय, एकादशीचं महत्व विशद करणारं, पायीवारी ही 10वी भक्ती आहे असा सांगणारा हा महाराजांचा महत्वपूर्ण लेख आहे. आणि त्यामुळे तो मला खूप मनाला आनंद देणारा, भावणारा असा हा लेख आहे. कारण त्याच्यातून, या लेखातून खूप काही सद्गुरुदास महाराजांनी काय केलेलं आहे, आपल्याला सांगितलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्यांची भाषा अतिशय सोपी सरळ आहे. आणि ती भाषा सोपी सरळ असल्यामुळेच ती काय होते, पटकन कळते, आकलन होते आणि वाचकांना देखील ती आवडते. म्हणून या ठिकाणी हा पायीवारी हा लेख अभिवाचनासाठी घेतला. परमपूज्य सद्गुरुदास महाराजांच्या चरणी प्रार्थना करते की त्यांनी ही संपादनाची सेवा उत्तमोत्तमरित्या काय करून घ्यावी, माझ्याकडून करून घ्यावी. परमपूज्य विष्णुदास महाराजांच्या चरणी देखील प्रार्थना आहे की परमपूज्य सद्गुरुदास महाराजांना उत्तम दीर्घायुष्य लाभो आणि आमच्यावरती त्यांच्या कृपेचा अखंड वर्षाव हो, ही विष्णुदास महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि इथे थांबते. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरुनाथ महाराज की जय. परम पूज्य श्री विष्णुदास स्वामी महाराज की जय. धन्यवाद गोडबोले काकू. चरिती गुरुच्या विश्वास जासी, निर्धार ठेवी गुरुच्या पदासी, बुद्ध्या करी जो एकांत वास, नमस्कार त्या सद्गुरु विष्णुदास. परमपूजनीय विष्णुदास महाराजांच्या 121व्या जयंती त्यांना विनम्र अभिवादन करते. परमपूजनीय नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, संपूर्ण गुरु परंपरा तसेच परमपूजनीय सद्गुरुदास महाराज आणि सौ अक्काई यांना वंदन करते. परमपूजनीय विष्णुदास महाराजांची 121वी जयंती, सद्गुरुदास महाराजांचा 80व्या वर्षात पदार्पण आणि पत्रभेटचं ही 21व्या वर्षात पदार्पण असा हा सुवर्ण योग आलेला आहे. आणि त्यानिमित्त विविध उपक्रम राबवण्याचं आम्ही संपादक मंडळांनी ठरवलं. सुरुवात जया एकादशी पासून पत्रभेट, अभिवाचन, सद्विचारांचे स्मरण या कार्यक्रमापासून झाला. त्याला छान प्रतिसाद मिळतोय. गेल्या 14-15 दिवसापासून हा उपक्रम सुरू आहे. जया एकादशी ते आज परमपूजनीय विष्णुदास स्वामी महाराजांची 121वी जयंती. जवळपास 4 वर्ष, वयवर्ष 4 ते 80 वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत यात सर्वांनी अभिवाचन केलं. जवळपास 118 लोकांनी यात अभिवाचन केलं. हा उपक्रम ज्यांनी यशस्वीपणे राबविला ते आमचे मोहनदादा बरबडे, मोनिका काकू देशपांडे, रागिणी बहिणी वेलंकीवार, नरेंद्र दादा लोंढे, प्राजक्ता अगस्ती, शारदाताई राजळे, संजय दादा देशकर, अविनाश काका देशपांडे आणि दत्ताभाऊ खेडीकर यांना मी धन्यवाद देते. आज या कार्यक्रमाचा समारोप आहे. सद्गुरूंनी सांगितलेल्या शाश्वत ज्ञान मार्गावर आपण सर्वजण आरूढ झालेलो आहोत. वाचन आणि श्रवण या दोन्हींचाही लाभ आपल्याला या कार्यक्रमाद्वारे झाला. परमपूजनीय सद्गुरुदास महाराज मागे असं म्हणायचे की वचनांचं विस्मरण झालं तर आध्यात्मिक प्रगतीत व्यत्यय येऊ शकते आणि हा व्यत्यय येऊ नये म्हणून हा उपक्रम आपण राबवला. तसा अभिवाचनाचा कार्यक्रम सर्वत्र होतो, पुस्तकाचा अभिवाचनाचा कार्यक्रम सर्वत्र होत असतो, परंतु पत्रभेटचा हा मात्र पहिलाच उपक्रम आहे. अभिवाचनाच्या कार्यक्रमात आपल्याला अनेक गोष्टी श्रवण करायला मिळाला आणि पुन्हा एकदा आपली उजळणी झाली. तर या कार्यक्रमाचा आज समारोप असला तरी पत्रभेट उपक्रमाचा समारोप मात्र तो नाही. तो आजीवन असाच सुरू राहो अशी सद्गुरूंकडे प्रार्थना करते. आज सूत्रसंचालन कोणी करणार नाही, तर संपादक मंडळी आपापले अनुभव, विचार आणि आठवणी
सांगतील अशी विनंती मी त्यांना करते. आज परमपूजनीय महाराजांची जयंती आहे आणि त्यानिमित्त कल्याण मामा पुराणिक यांना मी विनंती करते की त्यांनी परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांचं पूजन करावं. धन्यवाद. कल्याण मामा पुराणिक आहेत का? देशकर सर? हो आहे, कल्याण मामा आहेत, अजय दादा. हा, तुमचा कॅमेरा ऑन करा ना मग. हो, सगळ्यांना बघायचंय. मामा बोला ताई, बोला. सगळ्यांनी जय श्री विष्णुदासचा जप करूया. परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांचं पूजन आता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. जय श्री विष्णुदास दत्त गुरु श्री विष्णुदास श्रीपाद विष्णुदास नृसिंह सरस्वती विष्णुदास जय श्री विष्णुदास दत्त गुरु श्री विष्णुदास श्रीपाद वल्लभ विष्णुदास नृसिंह सरस्वती विष्णुदास श्री विष्णुदास दत्त गुरु श्री विष्णुदास श्रीपाद विष्णुदास नृसिंह सरस्वती विष्णुदास जय श्री विष्णुदास दत्त गुरु श्री विष्णुदास श्रीपाद वल्लभ विष्णुदास नृसिंह सरस्वती विष्णुदास जय श्री विष्णुदास नाहीये काही. श्रीपाद वल्लभ विष्णुदास नृसिंह सरस्वती विष्णुदास जय श्री विष्णुदास दत्त गुरु श्री विष्णुदास श्रीपाद वल्लभ विष्णुदास नृसिंह सरस्वती विष्णुदास. दिसत नाहीये प्रज्ञा, काही दिसत नाहीये. नाही, कॅमेरा ऑन आहे त्यांचा, दिसतोय. भालचंद्र देशकर बघा. जय श्री विष्णुदास दत्त गुरु श्री विष्णुदास श्रीपाद वल्लभ विष्णुदास नृसिंह सरस्वती विष्णुदास जय श्री विष्णुदास दत्त गुरु विष्णुदास श्रीपाद वल्लभ विष्णुदास नृसिंह सरस्वती विष्णुदास जय श्री विष्णुदास दत्त गुरु श्री विष्णुदास श्रीपाद वल्लभ विष्णुदास नृसिंह सरस्वती विष्णुदास. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांचं पूजन या ठिकाणी कल्याण मामांनी केलेलं आहे. आणि आता आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. मी सौ संजीवनी मामी अगस्ती यांना विनंती करते की त्यांनी आपल्या अभिवाचनाला सुरुवात करावी आणि त्यांना जे अनुभव किंवा काही आठवणी असतील त्यांच्या तर त्यांनी जरूर सांगा. धन्यवाद. हॅलो, आवाज येतोय का माझा? येतो येतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरुनाथ महाराज की जय. आपल्या कृपेचा वर्षाव करणारे भक्तवत्सल दयानिधी परमपूजनीय श्री विष्णुदास महाराज, आपल्या लेकरांवर ममतेची पखरण करणाऱ्या प्रेमस्वरूप श्रद्धेय सौ अक्काई आणि जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये असा आनंदाचा अनवरत वर्षाव करणारी आपल्या सर्वांचे सद्गुरु परमपूजनीय श्री सद्गुरुदास महाराज या त्रैमूर्तींच्या चरणी साष्टांग दंडवत करून मी सौ संजीवनी अगस्ती पत्रभेट अभिवाचन सद्विचारांचे स्मरण
या उपक्रमाअंतर्गत अभिवाचन करते आहे. मी सप्टेंबर 2019च्या अंकातील हा तो अंक आहे. तर या सप्टेंबर 2019च्या अंकातील परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांच्या सहज बोलणे हितोपदेश यातील विचारांचे अभिवाचन करते आहे. सहज बोलणे हितोपदेश. परमपूजनीय श्री सद्गुरुदास महाराज. वासनेच्या संगे आम्हा जन्म घेणे लागेल असं एकनाथ महाराज म्हणतात. पूर्वजन्मातल्या ज्या आपल्या अतृप्त वासना आहेत त्या वासनांच्या भोगासाठी आम्ही नवीन जन्म घेतला आहे. हा जन्म घेणं म्हणजे एक प्रकारची शिक्षा आहे. पाप पुण्य समान झालं की आपण जन्माला येतो. परंतु पाप पूर्ण नाहीसं झालं किंवा पाप पुण्याची जाणीवच संपली त्या ठिकाणी जन्म नाही, तिथे मुक्ती आहे. आपण मुक्तीकरता धडपड करतो पण मुक्तीचा विचार करत नाही. मुक्तीचा विचार करण्यासाठी देवाने आपल्याला एक संधी दिली आहे, म्हणून आपल्याला या पृथ्वीवर पाठवलं आहे. तेव्हा हा शेवटचा जन्म झाला पाहिजे अशी इच्छा आपण का करत नाही? याला म्हणतात जाग होणं. संसारात आपण आलो, आपलं दायित्व निभवायचं, जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या, पण या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करता करता भगवंताला शरण जायचं. भगवंताला शरण जाणं म्हणजे काय? शरण जाणं म्हणजे ते कर्तेपण आपण स्वतःकडे घेतो ते भगवंताला देणं. माझे माझे म्हणून व्यर्थ गेला, म्हणून हे कर्तेपण त्या भगवंताला पांडुरंगाला अर्पण करायचं. जे काही होते ते त्याच्या कृपेमुळे इच्छेमुळे होते असं म्हणायचं. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, शरण जा उदारा पांडुरंगा. नाना सुकृताची फळ तो हा नरदेह केवळ. अनेक जन्मांचं पुण्य गाठी बांधल्या गेलं की हा नरदेह प्राप्त होतो. आणि हा नरजन्म प्राप्त झाल्यानंतर याच नरजन्मामध्ये नराचा नारायण होण्याची प्रक्रिया आपण करू शकतो. हा जो आपला जीव आहे, या जीवाची बद्धावस्था ते साधकावस्था किंवा सिद्धावस्था हा जो प्रवास आहे, म्हणजे जीवाची बद्धतेकडून सिद्धतेपर्यंतचा जो प्रवास आहे तो प्रवास आपण या नरजन्मामध्ये साध्य करू शकतो. परंतु तो असा साध्य होईल का? तर नाही. तर त्यासाठी सद्गुरु कृपेची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच हा जो आपल्याला नरजन्म मिळाला आहे त्या नरजन्माचं सार्थक करून घ्यायचं असेल तर त्यासाठी सद्गुरूंच्या चरणी अनन्य भावाने शरण जायचं आहे. त्यांच्या चरणांशी एकदा शरणागती पत्करली की ते आपल्याला काहीतरी साधन देतात आणि मग त्यांनी जे साधन दिलेलं आहे त्या साधनाचे आपण निष्ठेने आणि निर्धाराने ते साधन आपण जेव्हा करू तेव्हा या नराचा नारायण होण्याची जी प्रक्रिया आहे ती आपली या जीवनामध्ये पूर्ण होईल. तुलसीदास म्हणतात, यह तनु खेत है मन बच्च कर्म किसान, पाप पुण्य दई बीज है जो बोएगा सो काटेगा निधान. तुलसीदास म्हणतात आहे की हे शरीर जे आहे ते एक शेत आहे. मन, वाणी आणि देहाने केलेले जे कर्म आहे ते 3 शेतकरी आहेत. पाप आणि पुण्य ही 2 बीज आहेत. या शेतकऱ्यांसाठी जे बीज आपण पेरू ते त्याच तसंच फळ आपल्याला मिळणार आहे. तर आपण जर पुण्याचं बीज पेरलं तर पुण्याचं फळ आपल्याला प्राप्त होईल. म्हणून आपण जास्तीत जास्त पुण्य कर्म करायचं जेणेकरून आपल्याला पुण्यफळ प्राप्त होईल, आपल्याला मोक्षफळ प्राप्त होईल. आणि त्यासाठी आपल्या हातून सतत सत्कर्म घडावं, पुण्यकर्म घडावं. आणि असं पुण्यकर्म केव्हा, असं सत्कर्म केव्हा घडेल? जेव्हा आपण सद्गुरूंच्या चरणांशी अनन्य भावाने शरण जाऊ आणि त्यांनी सांगितलेलं साधन नेटाने जेव्हा करू तेव्हाच हे जे सगळी ही जी प्रक्रिया आहे म्हणजे नराचा नारायण होण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होईल. आणि सद्गुरूंच्याच कृपेने आपली पारमार्थिक प्रगती पूर्ण होईल. आणि या जीवनाचं जे अंतिम ध्येय आहे, मोक्षपदाची प्राप्ती करून घ्यायचं जे या जीवाचं ध्येय आहे ते ध्येय आपण पूर्ण करू शकू. पण त्यासाठी सद्गुरूंच्या आशीर्वादाची आपल्याला कृपेची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच कुठल्याही प्रकारचं कर्तेपण आपल्याकडे न घेता ते संपूर्ण सद्गुरूंना अर्पण करायचं की त्यांच्याचमुळे हे सगळं होत आहे असं जेव्हा आपण म्हणू तेव्हा म्हणजे कर्तेपण आपल्याकडे न घेता ते त्याचं सगळं श्रेय जे आहे ते आपण जेव्हा सद्गुरूंना अर्पण करू, सद्गुरूंकडे देऊ तेव्हाच या नराचा नारायण होण्याची प्रक्रिया आपल्या जीवनात पूर्ण होईल.
हे आजचं संपादकांचं जे आहे अभिवाचन हा आजचा कार्यक्रम आहे. आणि जेव्हा हा कार्यक्रम ठरला तेव्हा पत्रभेटच्या प्रमुख सौ प्रज्ञा फडणीस यांनी आम्हाला असं सांगितलं की पत्रभेट अंकाचं अभिवाचन करताना आपल्याला जे अनुभव येतात ते संपादकांनी या ठिकाणी सांगावे. आणि या बाबतीत जेव्हा मी विचार करायला लागली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की कुठल्याही प्रकारचा लेखनाचा किंवा संपादनाचा पूर्वानुभव नसताना गेल्या 7 वर्षापासून म्हणजे 2013 पासून सतत माझ्याकडून हे पत्रभेटच्या संपादनाचं कार्य होत आहे. अर्थात हाच माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे की माझ्याकडे कुठल्याही लेखनाचा अनुभव नसताना, संपादनाचा अनुभव नसताना हे कार्य माझ्याकडून होत आहे. हा खरोखरच खूप मोठा अनुभव आहे. आणि माझा असा विश्वास आहे की हे सगळं कार्य जे आहे ते सद्गुरूच माझ्याकडून करून घेतात आहे. सद्गुरुदास महाराजांनी सांगितलं की पत्रभेटचं संपादन करायचं आहे आणि त्यांची आज्ञा शिरसावंत म्हणून हे कार्य हाती घेतलं आणि त्यांच्याच कृपेने आजपर्यंत माझ्याकडून होत आहे. तेच माझ्याकडून हे सगळं करवून घेतात आहेत. जेव्हा एखादा पूर्वीचा माझाच पत्रभेटचा अंक मी चालते त्यातलं माझं ते संपादकीय आहे ते जेव्हा मी वाचते तेव्हा असं मला वाटतं अरे हे खरंच मी लिहिलेलं आहे आणि मला ते खरं वाटत नाही. आणि तेव्हा माझ्या लक्षात येतं की हे मी लिहिलं नाही तर माझ्या हातात लेखणी देऊन हे सद्गुरूंनी हे कार्य माझ्याकडून करून घेतलं आहे असा माझा विश्वास आहे. आणि म्हणूनच तेच हे सगळं करून घेत आहे असा माझा ठाम विश्वास आहे, अशी माझी श्रद्धा आहे. आणि म्हणूनच त्यांनीही सांगितलेलं कार्य मी करते आहे. मी करता ऐसे म्हणशी तेणे तू दुःखी होशी, राम करता ऐसे म्हणता पावशी यश कीर्ती प्रताप. हाच भाव अंतःकरणात सदैव राहावा आणि हा भाव कायम राहून असेच कार्य परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांनी माझ्याकडून करवून घ्यावे ही त्यांचे चरणी विनम्र प्रार्थना करते आणि माझं अभिवाचन मी या ठिकाणी संपवते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरुनाथ महाराज की जय. सौ स्मिता काटेकर यांनी आपल्या अभिवाचनाला सुरुवात करावी. चैतन्यम शाश्वतम शांतम व्योमात्मकं निरंजनम नादबिंदू कलातीतम तस्मै गुरवे नमः. आज आपला महत्भाग्याचा दिवस आहे. ज्याच्या कृपेचा मजलाभ झाला, जगतीचा योगीराज मिळाला, असे परमसौख्यदायक दत्तात्रयांचे परमनिष्ठ भक्त परम श्री विष्णुदास महाराजांची आज 121वी जयंती. ज्यांनी त्यांना जन्माला घातलं असे त्यांचे तपोनिष्ठ आईवडील सौ लक्ष्मीबाई व श्री दत्तात्रय पटवर्धन यांच्या चरणी साष्टांग दंडवत. ज्याच्या कृपेचा मजलाभ झाला आणि ज्यांच्या पोटी येण्याचं भाग्य मला लाभलं अशी माझी आई सौ अक्काई व वडील परमपूजनीय श्री सद्गुरुदास महाराज यांच्या कृपेमुळे आज आपल्याला श्री विष्णुदास महाराजांची काही अंशिका असेना ओळख झाली. हा खरं म्हणजे अनंता जन्मींचा पूर्वत सुकृत ठेवा असे. मी खूप भाग्यवान समजते स्वतःला. जुलै 1986 मध्ये जेव्हा विष्णुदास महाराज आमच्या घरी म्हणजे श्री गुरु मंदिरात आले होते त्यावेळेला मी त्यांच्याजवळ खूप एकदा रडली. तशी मी खूप भावनाप्रधान होतेच. त्यावेळी त्यांनी मला रामरक्षा स्तोत्र म्हणायला सांगितलं. त्यांनी सांगितलं इतका भावना अतिरेक चांगला नाही. भावनांना नियंत्रण आणायला हवं, भाव वाढवायला हवा, सद्गुरुचरणी भाव वाढवायला हवा. आणि याच्याकरता एक साधा उपाय सांगितला, श्री रामरक्षा स्तोत्र म्हणायचं. मी हा उपाय तेव्हापासून सुरू केला. आज मी विचार करते, मी ज्या वेळेला संत मागी विशेष अंक काढला होता त्यावेळेला मी काही चाळत होती पत्रभेटचे काही जुने अंक. त्यावेळेला मला एक सापडलं की रामरक्षा स्तोत्र हे साक्षात शिवशंकरांनी बुधकौशिक ऋषींना म्हणजेच विश्वामित्र ऋषींना स्वप्न दृष्टांतात कथन केलंय. त्यांनी सकाळी जागे होताच ते लिहून काढलंय आणि त्यांना त्यासाठी साक्षात शिवशंकरांनी
एक प्रबुद्ध अवस्था प्राप्त करून दिली आहे. म्हणजेच स्वप्नामध्ये भगवान शंकरांनी त्यांना जागा करून अशा प्रकारची अवस्था प्राप्त करून दिली की त्या अवस्थेमध्ये रामाचे स्मरण त्यांना कायम राहील आणि ती रचना कागदावर उतरेपर्यंत ते स्मरण कायम राहील. याला म्हणायचं प्रबुद्ध अवस्था. थोडक्यात रामाचा म्हणजे श्री शंकराचा आणि रामाचा एक संबंध आहे. विश्वव्यापक कल्याणाची भूमिका शिवशंकरांची आहे. आपल्याला माहिती आहे आपले दत्तात्रय यांच्या दोन्ही हातात मधल्या 2 हातांमध्ये डमरू आणि त्रिशूल असतो. म्हणजेच दत्तात्रय हे शिवप्रधान आहे आणि याचा संबंध गणेशाशी पण आहे. शिवपुत्र गणेश. सद्गुरुदास महाराजांनी अमरावतीच्या दस्तूर केंद्राच्या उद्घाटनाच्या वेळेला सांगितलंय की संतांची पुण्यतिथी आणि अवतारांची जयंती का साजरी करतात. देवांची जयंती का साजरी करतात? कारण देव जे असतात ते एका विशिष्ट उच्च स्तरावर असतात. त्यांचे आपल्यावर उपकार आहेत की ते आपल्या उद्धारासाठी अवतरतात, म्हणजेच खाली येतात. ते खाली जरी उतरले तरी त्यांच्या लीला आविर्भावांमध्ये काही फरक पडत नाही, कारण ते सर्व शक्तीने संपन्न असतात. या भूतलावर जरी ते अवतरित होत असले तरी त्यांची कर्तुम शक्ती कायमच असते आणि त्यातला काही अंश घेऊन ते येथे अवतरतात आणि धर्मस्थापनेसाठी काही कार्य करून निघून जातात. अवतारांच्या जन्मापासून तो स्वस्थानी जाण्यापर्यंतचा जो काळ आहे, जे आयुष्य आहे, त्यामध्ये त्यांच्या लीलाशक्तीमध्ये काही फरक पडत नाही. त्यामुळे त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आपण त्यांची जयंती साजरी करायची. आज आपण जे करतोय ते याच कारणाकरता. संतांची पुण्यतिथी साजरी कुठली करायची, का करायची? नुकतीच दासनवमी झाली आहे. संत हे कोणत्याही जातीत जन्माला येतात त्यावेळी ते सामान्य माणसासारखेच असतात. त्यांची देहबुद्धी तुमच्या माझ्यासारखीच असते, परंतु त्यानंतर प्रयत्नपूर्वक सद्गुरु प्राप्ती करून घेऊन स्वतःच्या अखंड साधनेने उपासनेने ते आपल्यापासून वेगळे ठरतात. त्यांची देहबुद्धी संपून जाते, मग ते देखील अवतारांप्रमाणेच कार्य करताना आपल्याला दिसतात. म्हणून त्यांच्या पुण्यतिथीला पण महत्व आहे. मानवाचा प्रत्येक कर्माचा शेवट असतो, आपल्याला माहिती आहे, परंतु गुरु शिष्याच्या कर्माची सिद्धता करतात आणि ते सामर्थ्य श्री गुरूंमध्ये असते. शिष्य आणि गुरु त्यामुळेच एकरूप होतात. ब्रह्मविद्येचा प्रारंभ श्री गणेशापासून होतो. आपल्याला माहिती आहे जेव्हा श्री नृसिंहस्वामी सरस्वती शैलगमनाला गेलेत तेव्हा देवांनी तेथे श्री विनायकाची स्थापना केली. विद्येचा परंपरेचा प्रारंभ, उपासना भक्तीचा अखंडत्वाचा सातत्याचा प्रारंभ श्री गणेशापासून होतो. म्हणूनच ज्या ठिकाणी परमपूजनीय परमसौख्यदायक पूजनीय श्री विष्णुदास स्वामी महाराज श्री गुरुमंदिराच्या भूमिपूजनाच्या वेळेला जिथे बसले त्यावेळेला कल्पवृक्ष औदुंबर तिथे निर्माण झाला आपोआप. आणि त्यानंतर बरोबर 12 वर्षांनी त्याच्याच मुळाशी चित्रभानू नाम संवत्सर शके 1924 दिनांक 23/11/2002 संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उजव्या सोंडेचे श्री गणेश प्रकट झाले. आपल्याला माहितीये हे श्री गणेश जे आहेत ते शिवपुत्र आहेत आणि ज्या उपासनेतून शिवतत्वाला प्राप्त करायचे त्या शिवाचा हा गणेश परम भक्त आहे. म्हणून येथे अखंड उपासनेचा प्रारंभ झालाय, ज्याला अंतच नाही असा अखंड प्रारंभ. आणि याचंच प्रतीक म्हणून श्रावण सोमवार प्रदोष 3 ऑगस्ट 2009 रोजी मंदिराच्या वरच्या गच्चीत परमपूजनीय श्री सद्गुरुदास महाराजांना अचानक 5 रुद्राक्ष पण मिळालेत. त्यातील एक एकमुखी असून त्यावर शिवपिंड स्पष्ट दिसते आणि इतर 2 रुद्राक्षांवर ओंकार स्पष्ट दिसतो. यावरून श्री गुरुमंदिराचा संपूर्ण परिसर हा उच्च आध्यात्मिक स्पंदनांनी भारलेला आहे हे आपल्याला लक्षात येतं. उद्या महाशिवरात्री, याकरता मी नाशिक शिबिराचा हा जो अंक आहे यावेळेला शेवटच्या दिवशी महाराजांनी जे प्रबोधन केलंय ते वाचून दाखवते.
सद्गुरुदास महाराज म्हणतात, उपासकांसाठी पहिले सूत्र मी सांगितले होते, 3 निकार: निर्धार, निष्ठा आणि निष्कामता. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकवू नये. ज्यावेळी या 3 निकारांनी आपले जीवन युक्त होईल, त्यावेळी सद्गुरूंशिवाय कोणीही श्रेष्ठ नाही हा बोध आपल्याला होईल. हा बोध ज्याला होईल त्याला कधी देवाने आवेरलंय का? दुसरे सूत्र आहे मन, मेंदू आणि मनगट. हे नेहमी बळकटच हवे. मेंदू हा प्रपंचातील कटकटींनी शिणतो, मनस्थिती उद्विग्न होते, भूतकाळातील काही घटना, वर्तमानातील चुका अथवा भविष्यातील चिंतांमुळे मन उद्विग्न होते. यशस्वी जीवनाचा रस्ता सापडत नाही आणि त्यासाठी शिबिर आवश्यक आहे. आणि मन, मेंदू आणि मनगट हेही बळकट असायलाच हवं. तिसरे सूत्र सांगताना म्हणतात की आपण असं गृहीत धरलंय की मागची 2 सूत्रे आपण आत्मसात केलेली आहेत, मागचे मुळीच पुसून टाकायचे नाहीत. तिसरे सूत्र आहे सावध, साक्षेपी आणि साक्षी. सावधपणाविषयी समर्थांनी खूप लिहिले आहे. उपासक कधी बेसावध असता कामा नये. मेंदू व मन बिघडले की बेसावधपणा येतो. धीर, उदार, गंभीर, शूर क्रियेशी तत्पर असा ने उपासक हवा. हा मृत्यूलोक आहे, मी मरणार आहे, मृत्यूचे स्मरण हवे, मृत्यूचे भय नको. तसे तर आपण अजर अमर आहोत, पण लौकिक व्यवहारात आला तो जाणार, हे स्मरण ठेवले तर आपला अकारण साठविण्याचा खटाटोप संपेल. धर्म करण्याकरिता त्याग करण्याची वृत्ती वाढेल. शिष्याने अनुग्रह घेतला म्हणजे काय? भार गुरुने सांभाळायचा, शिष्याने फक्त आभार मानायचे, थँक्यू म्हणून मोकळे व्हायचे, याला सावधपण म्हणत नाही. गुरु वेळोवेळी वाचवतात का? तर आता तरी हा सावध होईल. विशेषत्वाने शक्तीकडे लक्ष देईल, उपासना वाढवेल म्हणून. संकटाला तोंड देण्याची ताकद वाढली पाहिजे. आतापर्यंत स्वतंत्र होतो, अनुग्रह घेतला याचा अर्थ आपल्या बुद्धीच्या मर्यादा ओळखल्यात. देहबुद्धी गुरुचरणाशी गहाण ठेवली पाहिजे. बोध होईल अशी बुद्धी चरणस्पर्श करून मागितली पाहिजे. आपण गुरु करतो म्हणजे लघुत्व स्वीकारतो, मग गुरूंच्या सामर्थ्याविषयी शंका उत्पन्न होता कामा नये. आज आपण त्र्यंबकेश्वरला गेलो. मला केंद्रप्रमुखांनी सांगितलं म्हणून मी इथे आलो. इथे आल्यावर लक्षात आलं खूप गर्दी आहे. तरी पण आपण गंगेची पूजा केली, स्नान केले, सोळे नेसून चप्पल न घालता मंदिरात गेलो, लिंगाचे दर्शन झाले, स्पर्श झाला, भस्मांगित तनू करून मी आलो. आपण आसन नेले नव्हते म्हणून वर्तमानपत्र टाकून बसून राहिलो. मुलांनी विचारले कपडे बदलत नाही का? कारण ते बरे दिसत नाही ना, बुवाबाजी दिसते. मी सांगितले, ठामपणे सांगितले, मी असाच बसणार आहे आज. काही एक परीक्षावे शोधावे हृदयांतरी. मी शोधत होतो एकतरी कोणी बापूंना सापडतो का? बापूंना समजते ना, कोणीतरी एक तंतुक आहे का? दर्शन होत नाही. आता ते मंदिर सरकारच्या ताब्यात आहे, काही अडचणी आहेत तर सगळे व्याकुळ. हे बेसावधपणाचं लक्षण आहे. त्यात अनुग्रह घेतलेले बरेच लोक होते. गुरु त्र्यंबकेश्वर पाहता येत नाही. मला भस्म लावून बसण्याचं काय कारण होतं? हे असे का होते? कारण विकारांवर मात झालेली नाही. पिंडीमध्ये महादेव आहे आणि या पिंडात नाही. त्यांच्यात महेश्वर पाहणार नाही. कोण दुर्दैवी? दाखविणारा, पाहणारा की दोघेही? कुणाजवळ शक्ती प्रकट करू मी? मग तुम्ही जे सांगता ते बळता का सत्यकथन करता? गुरुब्रह्मा म्हणण्याला काय अर्थ आहे? विवेक सदैव जागा असला पाहिजे. परमार्थात आत्मानात्म विवेक जसा आवश्यक तसेच सारासार विचार. आपल्यावर संकटे येतील तेव्हा सारासार विचाराने त्यावर मात करता यायला हवी. दुसरा सा आहे साक्षेप. साक्षेप म्हणजे चिकाटीने केलेला उद्योग, दीर्घ सूचना. भविष्याचा अंदाज घेऊन आजच तयारी करणे. आपला विश्वास आहे की आपण म्हातारे होणार, त्यासाठी आजच संपत्ती निर्माण करून ठेवायची आहे, उपासना करायची आहे, हा साक्षेप. आपली उपासना इतकी वाढवा की आपला मृत्यू आपल्याला कळायला हवा. नाना आक्षेप फेडणे हा साक्षेप. उपासनेला कोणी येत नाही हा शब्द यापुढे कुणाच्याही मुखातून निघता कामा नये. परमपूजनीय सद्गुरू महाराज येतात ही श्रद्धा हवी. हीच वृत्ती साक्षेपी बनवेल. तिसरा सा आहे साक्षीभाव. मी कोण आहे, कुठून आलो, मला कुठे जायचे? प्रकृतीने निर्माण केलेला मी जो दिसतो तो असत्य आहे. मी ब्रह्म आहे.
मी शाश्वताचा अंश आहे. सांसारिक संकटे आली की मनस्थिती बिघडते. त्यावेळी साक्षीभूत होऊन त्रयस्थपणे बघायचे. हा लाटांचा खेळ शांतपणे पाहायचा आहे. आता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा जयघोष 3 वेळा करूया. त्यासाठी की मी हे जे काही बोलतोय ते त्रिवार सत्य आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मी आता सौ अपूर्वाताई मार्डीकर यांना विनंती करते की त्यांनी अभिवाचनाला सुरुवात करावी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. परमपूजनीय विष्णुदास स्वामी महाराज, श्रद्धेय सौ अक्काई आणि परमपूजनीय सद्गुरुदास स्वामी महाराजांना साष्टांग दंडवत करते. प्रज्ञाताईंनी सांगितल्याप्रमाणे एक अनुभव अतिशय नम्रपणे सांगते. 2013 पासून जेव्हा पत्रभेटच्या कामाला सुरुवात झाली संपादनाच्या, त्यावेळेला प्रत्येकच अंकाच्या वेळेला असेच अनुभव येत गेले की आपल्याकडून हे काम कोणीतरी करवून घेत आहे. एका वर्षी महाराजांनी सांगितलं की उपनिषद विशेषांक करायचे. नवीन नवीन या क्षेत्रात आलेले आणि गाठीशी काहीही बोलण्याचा लिहिण्याचा अनुभव नसलेल्या एखाद्या माणसाला उपनिषद म्हणजे खूपच भारी विषय होता. महाराजांना विचारलं की उपनिषद विशेषांक मी करू? म्हणाले हो कर, जमेल. बाबांचं नाव घे आणि कर काम सुरू. आणि महाराजांचे शब्द अक्षरशः खरे ठरले की डॉक्टर माधवी जोशी पुण्याच्या, त्यांना जेव्हा संपर्क केला की लेख द्या आणि त्यांना विचारलं की असे लेखक तुमच्या संपर्कात कोणी असतील तर सांगा, तर त्यांनी नुसते लेखकच सांगितले नाही तर स्वतःकडे बरेचसे लेख मागवून संपादन सोपस्कार करून माझ्यापर्यंत ते पाठवले. म्हणजे अर्धा तो विशेषांक माधवीताईंनी केला म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. आणि त्या अनुभवातून आणि ह्याच्यानंतरही प्रत्येकच लेख अंकामध्ये सगळ्यांचेच आमचे असे अनुभव असतात की बाबा ही गोष्ट प्रत्येकदा जाणवून देतात, सांगून देतात की तुम्ही काही करत नाहीये, तू काही करत नाहीये, हे मी करवून घेतोय कार्य तुमच्याकडून. कार्य म्हणा, सेवा म्हणा, ते करवून घेतात. आज या अभिवाचनाच्या निमित्ताने या सर्व गुरुमाऊलींच्या चरणी काहीतरी सादर करण्याची संधी मिळते. उद्या महाशिवरात्र आहे. महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला आज हा अभिवाचनाचा समारोप आपण करतोय. भगवान शिव हे जगद्गुरु ज्ञानदाते आहेत. शिव पार्वतीच्या संवादातून अनेक रचना, स्तोत्र याद्वारे हे ज्ञान निर्माण झालं. पण हे तेवढ्यावरच थांबलं का? तर नाही. आजही ते ज्ञानदानाचं कार्य सुरूच आहे. विविध संतांच्या, सद्गुरूंच्या रूपात येऊन शिव हे कार्य करतात. म्हणून प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सद्गुरूंचं येणं हा मोठा योग असतो. सद्गुरूंनी अनुग्रह देणं ही जीवाचा शिवापर्यंत होणाऱ्या प्रवासाची सुरुवात असते. या शिवस्वरूपाचं स्मरण करण्याचा हा योग या अभिवाचनाच्या निमित्ताने आला आहे. त्यातही हा दुग्ध शर्करा योग आहे की महाशिवरात्रीची पूर्वसंध्या आणि शिवस्वरूप परमपूजनीय बाबांच्या जयंतीचा दिवस. परमपूजनीय सद्गुरुदास महाराज जे स्वतः सुद्धा ज्ञानस्वरूप शिवस्वरूप आहे, त्यांच्या प्रवचनातील काही भाग आपण श्रवण करूया. फेब्रुवारी 2006 नागपूरला स्वावलंबी नगरमध्ये शिव मंदिर आहे. तिथल्या महाशिवरात्रीच्या उत्सवात महाराजांनी केलेलं एक उद्बोधन आहे. शिवम वंदे जगद्गुरुम या शीर्षकाखाली या अंकात ते प्रसिद्ध झालंय. या प्रवचनात परमपूजनीय महाराजांनी शिवस्वरूप, शिव आयुधे, शिवकार्य या सर्व विषयांवर प्रकाश टाकला आहे. एक एक गोष्ट जेव्हा ते सांगतात तेव्हा एक एक रहस्य उलगडल्याचा आणि आपल्याला काहीतरी नवीन कळल्याचा एक असीम आनंद हे प्रवचन वाचताना, ऐकताना मिळतो. प्रथम महाराज सगुण व निर्गुण रूपाबद्दल सांगतात. भगवान विष्णू व त्यांचे विविध अवतार यांची पूजा सगुण रूपात आपण करतो. फक्त महादेव हाच एक देव असा आहे की ज्याची लिंग रूपात व महेश म्हणजे सगुण रूपात पण पूजा केली जाते. शिवतत्व ब्रह्ममय आहे, त्याची लिंग रूपात पूजा महत्वाची मानली आहे. शिवपुराणात असं म्हटलंय की माझ्या देहपूजेपेक्षा लिंगपूजा जो करेल त्याला मी 1000 पटीने लवकर प्राप्त होईल.
विश्वाच्या उत्पत्तीचे प्रतीक म्हणजे शिवलिंग होय. लिंग म्हणजे निर्गुण रूपातील शिवतत्व होय. भगवान शिवाचे सकल व निष्कल अशी 2 रूपे आहेत. इथे महाराजांनी एक गोष्ट सांगितली आहे की समुद्र मंथनातून निघालेल्या हलाहलामुळे पृथ्वीचा दाह होत होता. भगवान शंकरांनी ते हलाहल प्राशन केले तरी पृथ्वीचा दाह शमला नाही. ब्रह्मदेवाला काळजी वाटू लागली आणि ते विष्णूंकडे गेले की तुम्ही हा दाह शमन करा. विष्णू म्हणाले तुम्ही करा. असं करता करता त्यांच्यात वाद निर्माण झाला आणि हा वाद समेटासाठी ते शिव भगवंतांकडे गेले. रात्रीची वेळ असल्यामुळे शंकरांना त्यांनी प्रार्थना केली की आपण प्रकट व्हा आणि या वादाचा निवाडा करा. त्यावेळी त्या ठिकाणी एका दिव्य ज्योतिस्तंभाचे प्रकटीकरण झाले. भगवान शंकर त्या ज्योतिस्तंभाच्या रूपात प्रकटले. येथून पुढे लिंगाची स्थापना झाली. लिंग हे त्या ज्योतिस्तंभाचे प्रतीक आहे. हे अंगुष्ठ मात्र आहे. निर्गुण रूपात भगवान शंकरांचे दर्शन लिंग रूपातच होते. त्याचीच पूजा केली जाते. पुढे भगवान शंकरांच्या त्रिनेत्रांबद्दल महाराज म्हणतात, हे जे 3 नेत्र आहेत त्यातून 3 प्रकारची दृष्टी बाहेर पडलेली दिसते. शिव म्हणजे कल्याण. पहिल्या नेत्रातून जगाचे कल्याण करणारी दृष्टी आपल्याला अनुभवाला येते. शिवाचा दुसरा डोळा म्हणजे ज्ञान. ज्ञानदानाचे सर्वश्रेष्ठ कार्य शिवाने केले आहे. भगवान शंकरांचा तिसरा नेत्र म्हणजे प्रेमनेत्र होय. त्यांच्या 3ही नेत्रांनी संपूर्ण विश्व आच्छादलेले आहे. भगवान शिव त्यामुळे सद्गुरू आहेत याची प्रचिती सर्व देवदेवतिकांनीही घेतली आहे. यानंतर महाराज पूजन अर्चन विषयी शिवाच्या बोलतात की शिवपण पिंडीला अर्ध प्रदक्षिणा का, हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. त्याचं उत्तर देताना महाराज म्हणतात की भगवान शंकरांच्या पिंडीवर वाहिलेले फूल अथवा बिल्वदल ओलांडू नये असा नियम आहे. इथे सुद्धा एक महाराजांनी पुराणोक्त कथा सांगितली आहे की एक गंधर्व होता, शिवभक्त होता, पुष्पदंत नावाचा. त्याच्याकडे अदृश्य होण्याची सिद्धी होती आणि शिवभक्त असल्यामुळे नित्य पूजन अर्चन स्वतः फुलं गोळा करून तो करत असे. एकदा असाच फुलं गोळा करताना शिवपिंडीवर वाहिलेलं बिल्वदल चुकून त्याच्याकडून ओलांडलं गेलं आणि त्याची जी अदृश्य होण्याची शक्ती होती ती नाहीशी झाली. ती परत मिळवण्यासाठी त्यांनी शिवस्तुती केली, गायली. ती शिवमहिम्न या नावाने आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ही गोष्ट सांगून महाराज म्हणतात की केवळ बिल्वदल ओलांडले म्हणून शक्ती क्षय झाला, म्हणून शिवलिंग ओलांडू नये, यासाठी पूर्ण प्रदक्षिणा घालू नये. आपल्या नजरेसमोर जर शिवपिंडीवर वाहिलेली फुले अथवा बिल्वदल खाली पडलेली दिसली तर ती पिंडीवर ठेवून द्यावीत. इथे एक मोलाचा संदेशही महाराज देतात की आपल्या जीवनाचे बिल्वदल म्हणजे सत्व रजतम एकत्र करून वाहिलेले जीवन हे शिवाला अर्पण करावे. हे सांगता सांगता शिवनिर्माल्य ओलांडणे म्हणजे काय हा एक रहस्यभेद तिथे महाराज करतात. फार सुंदर उकलेही. ते म्हणतात भगवान शिवाची पूजा म्हणजे शिवतत्वाची पूजा. ही पूजा करणारा पुजारी आपली 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये व मन अशी 11 इंद्रिये भगवंताला अर्पण करून आपल्या जीवनाचे निर्माल्य करून घेतात. अशा शिवयोग्याचा अपमान करू नये, त्याला दुखवू नये, त्याची निंदा करू नये. यालाच शिवनिर्माल्य ओलांडणे असं म्हणतात. आपली पात्रता नसताना अशा महान शिवयोग्याच्या कार्यावर टीका करणे, त्याचा द्वेष मत्सर करणे म्हणजे शिवनिर्माल्य ओलांडण्यासारखे आहे. शिवमहिम्नात सांगितल्याप्रमाणे ती व्यक्ती कितीही शक्तिशाली असेल, विश्व मुठीत ठेवण्याचे सामर्थ्य तिच्याजवळ असेल, तरी तिने जर शिवमर्यादा ओलांडली, ईश्वरी कार्याला अडथळा आणला, एखाद्या संघटनेचा व्यक्तीचा छळ केला, अवहेलना केली तर त्याचा शक्तिक्षय झाल्याशिवाय राहणार नाही. हा त्रिकाला बाधित सिद्धांत आहे. म्हणून निर्माल्याचे महत्व आहे. यानंतर महाराज शिवाच्या कार्याबद्दल सांगताना म्हणतात की त्याला 5 प्रकारची कार्य करावी लागतात. उत्पत्ती, स्थिती, लय, तिरोभाव आणि अनुग्रह. यापैकी उत्पत्तीचं कार्य निर्मितीचं ब्रह्मदेवाकडे आणि विष्णूकडे स्थितीचं म्हणजे पालनाचं कार्य त्यांनी सोपवलं आणि संहाराचं कार्य कोणी घेईना म्हणून ते कार्य स्वतःकडे ठेवलं. त्यासाठी स्वतःमधूनच 2 रूप त्यांनी प्रकट केली.
एक रुद्र त्याच्याकडे संहाराचं कार्य दिलं आणि रुद्राचं कार्य म्हणजे तिरोभाव म्हणजे प्राणांचं संक्रमण करायचं. आणि दुसरं रूप होतं महेश्वर. याबद्दल सांगताना महाराज म्हणतात, जोपर्यंत जीव शिव होत नाही तोपर्यंत त्या प्राणाला जिवंत करीत राहणे आणि शवाचा क्षय होईपर्यंत सतत ते कार्य करीत राहणे, हे कार्य शंकराचे दुसरे रूप महेश्वर याच्याकडे सोपवले. मात्र पाचवं जे अनुग्रहाचं कार्य आहे ते शंकरांनी स्वतःकडे ठेवलं. शिवशंकर सतत अनुग्रह देत असतात. शिवस्वरूपाची ओळख देणाऱ्या ओंकाराचा अनुग्रह शिव सतत देत असतात. ते आद्य गुरु आहेत. प्रणवाचा बोध करून देतात. हा पंचमुखी शिव आहे. या पंचमुखी परमेश्वराच्या मुखातून ओंकार निर्माण झाला. या 5 मुखांपैकी उत्तरेकडील मुखातून पहिला अकार, पश्चिमेकडील मुखातून उकार, दक्षिणेकडील मुखातून मकार, तर पूर्वेकडील मुखातून बिंदू निर्माण झाला आणि मधल्या मुखातून नाद निर्माण झाला. नाद आणि बिंदूतून हा प्रणव आणि त्यातून ही सृष्टी निर्माण झाली. असा हा पंचमुखी महादेव आहे. ही 5ही मुखे ज्यावेळी एकवटतात तेव्हा ओंकार तयार होतो. आकाश तत्वातून निर्माण झालेला ओंकार हे भगवान शंकरांचे खरे स्वरूप आहे. यानंतर पुराणोक्त काही कथा, शिवायुध या संबंधात महाराज सांगतात आणि नंतर म्हणतात की असा हा कल्याणकारी, ज्ञानमय, प्रेममय शिव आपल्या भारतीय संस्कृतीचे सर्वोच्च प्रतीक आहे. त्याचे स्थान उंच अशा कैलास पर्वतावर आहे. सगळीकडे तेथे बर्फ पसरलेला आहे. उजवीकडे मानस सरोवर आहे. हा कैलासपती त्यावेळी आपल्याला पावेल आपण ज्यावेळी शिवमय हो. आपले आसन ज्यावेळी कैलास होईल त्यावेळी आपणही आपल्या मनाचे प्रतिबिंब या मानस सरोवरात बघू शकू. हलाहल गिळून सतत प्रेमाचा वर्षाव करण्याचे भगवान शंकराचे कार्यच अनेक संत ऋषीमुनी करीत असतात. या संतांचा मान राखणे म्हणजे त्यांचा आदर्श सतत समोर ठेवणे होय. त्या आदर्शांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे निर्माल्य ओलांडणे होय. निर्माल्य ओलांडल्यास आपल्यामधील शक्तीचा क्षय होतो. हा शास्त्र सिद्धांत सर्वांनी लक्षात ठेवावा. इथे महाराज या उद्बोधनाचा समारोप करतात आणि आजच्या माझ्या या अभिवाचनाला मी इथेच विराम देते. तत्पूर्वी परमपूजनीय सद्गुरूंना एक मागणं, दत्तादया घनारे जीवास उद्धरावे, निर्माल्य जीवनाचे चरणी तुझ्या पडावे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पुढील अभिवाचनासाठी सुप्रज्ञाताई फडणवीस त्यांना बोला. एक थोडंसं चेंज करतो. थोडंसं एक अमर देशपांडे करतील. अमरला विनंती करते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरुनाथ महाराज की जय. गणेश, शारदा, सद्गुरु, संत सज्जन कुळेश्वरू या सर्वांना अभिवादन करतो आणि आज परमपूजनीय विष्णुदास स्वामी महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवाचनाला सुरुवात करतो. अशी खूप मनातून इच्छा होती की आजच्या अभिवाचनाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांनी विष्णुदास महाराजांवर जर काही लेखन केलं असेल तर ते वाचायला मिळावं अशी मनातून इच्छा होती. कारण सद्गुरु पदापर्यंत पोहोचलेल्या शिष्याचं आपल्या सद्गुरूंप्रतीचं असलेले विचार आपल्याला जाणून घ्यावे. त्यातनं आपल्याला आपली गुरुभक्तीबद्दल, आपल्या गुरुभक्तीबद्दल काही निश्चित मार्गदर्शन मिळेल आणि त्या अभिवाचनातनं आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकू अशी एक इच्छा होती आणि ती सद्गुरूंनी कृपा करून पूर्ण केली. म्हणून परमपूजनीय श्री सद्गुरुदास महाराजांचा 13 फेब्रुवारी 1977 रोजी लोकसत्तेत आलेला लेख अभिवाचनासाठी मिळाला. पत्रभेटचं संपादनाचं कार्य जेव्हा आलं तेव्हा आपण सगळेच जशी सद्गुरूंची सेवा करतो तशी ही सेवेची संधी आपल्याला मिळाली आहे आणि महाराज आपल्याकडनं ती करून घेतील अशी श्रद्धा आहे आणि ती महाराजांच्या कृपेने त्यांनी सांभाळली आहे. आणि त्या श्रद्धेतून हे कार्य, मी सगळ्यात लहान आहे संपादक मंडळामध्ये, तरी माझ्याकडनंही ते होत आहे आणि आपण सद्गुरूंपाशी देहानी राहू शकतो आहे, नागपूरला राहू शकतो आहे आपण. तेव्हा महाराजांच्या सहज बोलण्यातनं जो हितोपदेश प्रकट होतो तो
जे त्यावेळी तिथे देहानी उपस्थित नाही अशा सर्वांपर्यंत पोहोचवण्याची संधी आपल्याला पत्रभेट मार्फत मिळते. तेव्हा या कार्यात आपण आपल्याकडनं काही त्रुटी राहू नये असं मी स्वतःला समजवतो आणि महाराजांना नित्य प्रार्थना करतो की ही सेवा तुमची आहे, तुम्ही मला माझ्याकडून ती करून घ्या अशी नित्य प्रार्थना असते. आणि ते त्या प्रार्थनेला ते साथ देतात. आणि तसं करताना आपण केलेली सेवा हे महाराज बघणार आहेत किंवा ते बघतात आहेत या इच्छेने पत्रभेटची सेवा होत असते. आणि ते सेवा त्यांना अर्पण करायची आहे म्हणून आपल्याकडनं काही त्रुटी राहू नये याच प्रयत्नातनं ती सेवा सुरू आहे आणि सुरू राहावी अशी सद्गुरुचरणी प्रार्थना करतो आणि अभिवाचनाला सुरुवात करतो. हा परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांचा परमपूजनीय विष्णुदास स्वामी महाराजांबद्दलचा लेख आहे. म्हणूनच आधी गणेश, शारदा, सद्गुरू या सर्व आणि संत, सज्जन आणि कुळेश्वर या सर्वांना वंदन केलं की माझ्या अभिवाचनातनं या दूध साखरेच्या या मिश्रणामध्ये कुठेही मिठाचा कडा पडू नये आणि अभिवाचन निर्विघ्नपणे व्हावं आणि आपल्या सर्वांना ते आनंददायी होवो अशी प्रार्थना करतो आणि सुरुवात करतो. मागणे ते एक तुझ प्रती आहे, हे या लेखाचं शीर्षक आहे. संतश्रेष्ठ तुकोबारायांचा एक नितांत सुंदर, सरळ, सोपा असा अभंग आहे. ते म्हणतात, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा, या संतांसी निरवी हेची मज देई, आणिक दुजे काही न मागे तुझ, तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांचिया. पांडुरंगाला तुकोबा संतचरणी ठेवण्यासाठी विनवतात. वस्तुतः त्यांना प्रारंभी ध्यास होता त्याच पांडुरंग चरणांचा. रूप जडले लोचन, पायी स्थिरावले मन, देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला, असे निवेदन करणारे तुकोबा आपणास विठ्ठलाचे श्वान म्हणून घेत होते. सांखळिलो प्रीती गळा, भुंके वेळा जाणूनिया, तुमचे मी केशीराजा, सुनेया काजा पाळिलो. असे असता त्यांनी अखेर विठ्ठलाची विनवणी करून मला संतांच्या स्वाधीन कर असे मागणे त्याच्या जवळ मागावे, हे केवढे आश्चर्य. आणखी मौज म्हणजे हे मागणे त्यांनी ज्यावेळी मागितले त्यावेळी प्रत्यक्ष विठ्ठलाच्या गोजिरा मूर्तीचे सगुण दर्शन त्यांना घडलेले होते. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ही अनुभूती सदैव येत होती. मग असे असूनही पांडुरंगाच्या औदार्याला आवाहन करून तुकोबांनी संतचरणी ठेव असे त्याला आवाहन केले. याचा अर्थ अनुभवांती विठ्ठला एवढेच किंबहुना त्याहूनही जास्त संतजन त्यांना महत्वाचे वाटत असले पाहिजेत. त्यांचे हे वाटणेही यथार्थच आहे, कारण अनुभवांती त्यांची पक्की धारणा झाली होती की देव ते संत, संत ते देव, निमित्त त्या प्रतिमा. संत हे चालते बोलते ईश्वर आहेत. त्यांचे पासून केव्हाही मार्गदर्शन प्राप्त होऊ शकते असा त्यांचा विश्वास होता. त्याचबरोबर संतजन किती दुर्मिळ असतात हेही त्यांना पक्के ठाऊक होते. संत एकनाथांच्या शब्दात सांगायचे तर चंद्रामृत सुखे सेववेल, अस्तादाता रवी धरवेल, बाही हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेट न होईल. साधुत्व, संतत्व ही सोपी गोष्ट नाही. न मिळो खावया, न वाढो संतान, परी हा नारायण कृपा करो, या धारणेने आणिक सायास न करी, न धरी आस, होई न उदास सर्व भावे, या निर्धाराने ईश्वर समर्पित जीवन जगून आत्मज्ञान प्राप्त करून घेऊन वृत्ती संत करून राहणारा तो संत. त्याचे मन कसे तर व्यापक आणि उदास, जैसे का आकाश. त्यांचे स्वरूप कसे तर अखंड अगर्वता होऊन राहती, जयांची विनय हेच संपत्ती, जे जय जय मंत्रे अर्पिती माझ्याच ठाई. असे संत हे माझेच रूप होत असे भगवंताचे वचन आहे. जेवढे श्रेष्ठ तेवढेच दुर्मिळ नि ओळख पटण्यास अतिशय कठीण. म्हणून तर तुकोबांनी संत संग मागितला. अर्थात अशा संतांचा शोध लागणे हेच दुष्कर कर्म.
आणि तसा तो लागला तरी ओळख पटवून त्यांच्या स्वाधीन होणे हे त्याहून कठीण व त्यांनी अंगीकार करणे जवळ दुष्प्राप्यच. हे भाग्य फारच थोड्यांचे. धकाधकीच्या जीवनात तर संताची ओळख पटणेही अशक्य प्राय, पण कधी कधी विलक्षण योग घडून येतो. काही वर्षांपूर्वी मी जन्मगावी गेलो होतो. आमचे गाव म्हणजे एक छोटेसे खेडे, गाडेगाव. जवळच तेल्हारा. आडवळणावरील या गावी पूजनीय श्री विष्णुदास महाराजांची दत्तवाडी आहे. महाराज तेथे 2 तपांपासून दत्तोपासनेत मग्न आहेत. तेथील दत्त जयंती उत्सवात सहभागी होण्याचा योग यावर्षी आला. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनचरित्रावर 4 शब्द बोललो. पूजनीय बाबांच्या आशीर्वादाची याचना करून त्यांना प्रणिपात केला व खाली बसलो. त्यांना काहीसा आनंद झालेला दिसला. त्याच अवस्थेत आशीर्वादार्थ ते उभे झाले. 70 उलटून गेलेले शुद्ध तपोभूत शुभ्र चटाधारी त्यांचे व्यक्तिमत्व काहीसे क्षीण पण तेजस्वी वाटत होते. उपस्थितांसमोर त्यांनी माझे कौतुक केले. बालकाच्या बोबड्या बोलाचे पित्याने स्वागत करावे तसे, आणि लगेच म्हणाले, मला फक्त एक भीती वाटते. जगात अनेक स्वार्थी लोक असतात. आपल्या स्वार्थी हेतूसाठी दुसऱ्यांच्या गुणांचा उपयोग करून घेणे हा त्यांचा उद्योगच असतो. अशांचे माध्यम यांनी बनवू नये एवढीच इच्छा आहे. तटस्थ होऊन मी ऐकत होतो. नीट आकलन होत नव्हते, पण पूजनीय बाबांचा अवरुद्ध झालेला कंठ त्यांच्या प्रेमामृताच्या वर्षावाची साक्ष देत होता. दुसरे दिवशी त्यांचा निरोप घेण्यासाठी गेलो. कालच्या त्यांच्या बोलण्याने मनात काहीसा गोंधळ उडाला होता. नमस्कार करून खाली बसलो. लगेच ते बोलू लागले. ईश्वराची उपासना करण्याचे अनेक मार्ग आहेत. वक्तृत्व हेही एक साधन आहे, कारण तेही ईश्वर दत्तच आहे. म्हणून ईश्वर सेवेच्या भावनेने त्याचा उपयोग केला तर तीही उपासनाच आहे. जेणेकरून ईश्वराला आनंद होईल असेच वक्तृत्व असावे. ते लोकांसाठी नसावे. लोकांच्या सवंग आवडीचा विचार तेवढा महत्वाचा नाही, कारण त्याला जे आवडेल ते जनालाही आवडेलच. जनी जनार्दन ही संतांची साक्ष आहे. मी अवाक झालो. पूजनीय बाबांनी किती हळुवारपणे नवी दृष्टी दिली होती. कलावंताचा गुण, मग तो कुठल्याही क्षेत्रातील असो, ईश्वर समर्पित असावा. त्याच्या आनंदार्थच तो खर्चावा. सवंग होऊ नये हे केवढे मोठे तत्व त्यांनी सांगितले. मी सामान्य माणूस. माझ्यापुरते लेखन कथन कार्य कुठल्या दृष्टीने करायचे याचा धडा शिकलो. पूजनीय बाबांचे निरोप घेऊन नागपूरला परतलो. अचानक संतशोध लागल्यासारखे वाटू लागले. मन आता तिथेच गुंतून पडले. अशा अवस्थेत काही दिवस गेलेत. त्यांच्या सांगण्यानुसार वागण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू लागलो. अध्ययन, लेखन, व्याख्याने सुरू होती. मनामध्ये एक प्रकारची न सरणारी अस्वस्थता घर करून लागली होती. मन ढवळून निघत होते. सामान्य बुद्धीचे क्षुद्र देहाभिमानाचे ओंगळ रूप हळूहळू दृष्टीस पडू लागले होते. हे त्याज्य आहे हेही पटू लागले होते. मग असे काही प्रसंग घडत गेले की त्यामुळे मनास विलक्षण धक्के बसत गेले. मनोविश्व हादरू लागले. अशा वेळी तडक पूजनीय बाबांकडे धाव घेत असे. तिथे जावे, पूजनीय बाबांच्या चरणाजवळ बसावे, काही बोलूच नये. मग तेच बोलायचे, मार्गदर्शन करायचे. त्यांच्या चरणांजवळ बसल्यानंतर हळूहळू जीवनाचे रूप गडद होत गेले. कुठलाही चमत्कार नाही की तीर्थ अंगारा नाही, पण मनास एक वळण मिळू लागले. एकाकीपण, ज्यामुळे पूर्वी मनाची अस्वस्थता वाढायची, आता अर्थपूर्ण वाटू लागले. तुकोबांच्या शब्दांची अनुभूती प्रत्यक्ष यायला लागली. वैसता संतांचे संगती, कळो आले कमळापती, आपुली कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. अर्थातच आपणास संत सहवासाचे सद्भाग्य लाभते आहे हे पाहून आनंदही होऊ लागला. पूजनीय बाबांचे संतपण अनुभवास यायला लागले. मग त्यांचा मिळेल तेवढा सहवास प्राप्त करून घेण्यासाठी उतावळी झालो. या सहवासातून, चर्चेतून, संकीर्तनातून पुन्हा प्रचिती येऊ लागली की
त्यांचे गाणे ऐकता सुखरूप होय सुज्ञान श्रोता, मुमुक्षा होय परमावस्था, जरी तो अवचिता गाऊ लागे. मनाची अशी जडणघडण सुरू होती. त्याचवेळी मनाचे दौर्बल्यही जाणवत होते. भावई विश्व आणि व्यवहारी जग यांच्या कात्रीत सापडलेले मन व्यवहारी जगाच्या प्रभावामुळे पुन्हा पुन्हा गोंधळून जायचे, संमोहात पडायचे. प्रापंचिक स्वार्थ त्याला जाळ्यात अडकवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करायचे. अशा वेळी खूपदा कोंडमारा होई, नीट मार्ग दिसेनासा होई. विकारांच्या शेवाळाखाली दडलेल्या मनाचे शुद्ध दर्शन घडेनासे होई. आध्यात्मिक जीवनाचे ज्ञान आपणास होत आहे असा जो दंभ पूजनीय बाबांच्या सहवासामुळे वाटे, तोच अखेर बेचैन करी. अशा वेळी पुन्हा त्यांचेच कडे जावे, न बोलता बसून राहावे. मन ओळखून ते हलक्या हाताने शेवाळ दूर करत म्हणायचे, पुष्कळदा आपण ज्ञान या शब्दाचा चुकीचा अर्थ करतो नि मग गल्लत होते. आपल्याला अमुक गोष्टीचे ज्ञान आहे असे समजतो तेव्हा पुष्कळदा ती निव्वळ माहिती असते, कारण अनुभव काहीच नसतो. म्हणून अनुभूतीसहित जे प्राप्त झाले तेच खरे ज्ञान. भूगोलाच्या शिक्षकाला इंग्लंडच्या भूगोलाची पुस्तके वाचून व जन्मभर शिकवून झालेली असते ती निव्वळ माहिती, ते काही ज्ञान नव्हे. प्रत्यक्ष इंग्लंड पाहिल्याशिवाय त्याला त्याचे ज्ञान कसे होईल? तेव्हा ज्ञानासाठी अनुभव आवश्यक आहे आणि अनुभवासाठी चारित्र्य पाहिजे. हे अमृत बोल ऐकून मन तृप्त होई, परत फिरून कार्याला लागे. पण अखेर मन चंचलच. शिवाय त्यावर देहाभिमानाची अगणित कुटे चढलेली. ते पुन्हा पुन्हा टोकायचे, प्रश्न निर्माण करून गोंधळात टाकायचे. आपण आपल्या परीने शुद्धीकरण करूनही कार्यात यश येत नाही, उलट अडथळे जास्त वाढतात. हा नित्याचा अनुभव. त्यामुळे पुन्हा विश्वास डळमळीत होई. व्यवहारी जग वाकुल्या दाखवे. तिकडे पाऊल पडण्यापूर्वी पुन्हा दत्तवाडी जवळ करी. तिथे पूजनीय बाबा विचारायचे, ऊसात साखर आहे हे मान्य केले आणि ते केलेच पाहिजे, तरी ऊसाच्या रोपात ती असते काय? मग आपल्या उथळपणाची लाज वाटे. हळूहळू पूजनीय बाबांनी मनाला टोकून आकार देण्याचा प्रयत्न केला, हे मात्र नक्की. त्यांच्याच कृपेने श्री शिवचरित्र लेखनाची स्फूर्ती झाली. त्यांच्याच कृपेने हजारो रुपयांच्या ठेवीच्या रूपात जनातील जनार्दनाचे आशीर्वाद प्राप्त झाले. शिवचरित्र लिहायचे तर त्याचे ज्ञान हवे. अनुभूती विना ज्ञानप्राप्ती होत नाही असे पूजनीय बाबांचे सांगणे. मग आता शिवछत्रपतींच्या जीवनाची अनुभूती कशी मिळायची? असा काहीसा सामान्य बुद्धीला गोंधळात टाकणारा प्रश्न संगे घेऊन पुन्हा पूजनीय बाबांकडे गेलो. नेहमीप्रमाणे प्रश्न विचारण्यापूर्वीच पूजनीय बाबांचे उत्तर मिळाले. मी त्यांच्याजवळ बसलो होतो. ते एका जिज्ञासू बरोबर अध्यात्म चर्चा करीत होते. चर्चेच्या ओघातच ते सांगू लागले, सतत चिंतनाने मन हळूहळू तरल होते आणि असे तरल मन लिंगदेह चिंतन विषयाकडे जाऊन हवी ती माहिती गोळा करून आणते. मग ती भूतकाळातील असो की वर्तमानातील असो. म्हणजे मानसिक अनुभूतीने नकळत ज्ञानप्राप्ती होते. या ठिकाणी होते. आपण त्याला स्फुरण म्हणतो एवढेच. आता पूजनीय बाबा थकलेत. वयाची 76 उलटून गेलेली. समग्र जीवन खडतर साधनेत खर्ची पडलेले. बालपणापासूनच ईश्वराच्या ओढीने घरदार त्यागून अखंड भटकंती केलेली. शरीर किती क्लेश सहन करू शकते तेच जाणवत. उदास अयाचित श्री दत्तार्पण वृत्तीने आजवर जीवनाचा प्रवास केला. दुर्जन सज्जनांचे अनेक अनुभव घेतलेत. संन्यस्त राहून अखंड उपासना मांडली. देवत्व जे म्हणतात ते कसे असते ते मला ठाऊक नाही, पण ते कसे असेल याचा काहीसा अंदाज मात्र घेता आला. नुकताच उत्सवानिमित्त मी तेथे गेलो. मला पाहून त्यांना समाधान वाटले. आस्थेने चौकशी केली. शिवचरित्र लेखनाचे कुठवर आले म्हणून विचारले आणि सहज शब्दात बोलून जावे तसे बोलले. आता काही प्रकृतीचा भरवसा वाटत नाही. थोडे दिवस राहिले तसे वाटते आहे. कानाजवळ टोफ डागावी तसा मी दचकलो. मन विचार डोहात गटांगळ्या खाऊ लागले. शब्दांनी मौन धारण केले. एक उदासीनता मनाला सतत व्यापून राहिली. पूजनीय बाबा मात्र नित्यासारखेच प्रसन्न होते.
क्लेशांवर स्वार होऊन वावरत होते. तुकोबांचा चालता बोलता संत मी डोळे भरून पाहत होतो. तुकोबा म्हणतात, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. पूजनीय बाबांचे इतरांना शांतशीतल नि सुगंधित करण्यासाठी झिजणे अनेकांनी अनुभवले आहे. प्रश्न एवढाच आहे की झीज भरून कशी काढायची. उत्सव संपला, परतणे भाग होते. पूजनीय बाबांनी काही सांगावे अशी तीव्र इच्छा एक दिवस अचानक पूर्ण झाली. पूजनीय बाबांजवळ बसलो होतो, अन्य कुणीच नव्हते. एकदम ते उद्गारले, 3 निकार सदैव ध्यानी ठेवा, निष्ठा, निर्धार व निष्कामता. जड अंतःकरणाने निरोप घेतला. प्रवासात अंतर्मुख होऊन आजवर प्राप्त झालेल्या मार्गदर्शनाची उजळणी करून पाहिली. शिकवणुकीचा सुस्पष्ट आलेख मनोपटलावर उमटू लागला होता. बहुधा भावी जीवनाची अज्ञात दिशा त्यांनी जाणली असेल. कदाचित त्याला विशिष्ट कलाटणी त्यांनी देऊनही टाकली असेल. संतांच्या स्वाधीन होण्यामागील तुकोबांच्या सांगण्याचे मर्म आता नीट लक्षात येऊ लागले. माघ वद्य द्वादशी म्हणजे पूजनीय बाबांचा वर्धापन दिन. आकाशागत व्यापक नि उदात असलेल्या त्यांच्यासारख्या संत विभूतींना अशा दिनांचे महत्व तरी काय वाटणार. पण आम्हाला मात्र ते फार वाटते, कारण त्या निमित्ताने त्यांना नम्र भावाने प्रणिपात करीत असताना आपला जमा खर्च एकवार तपासून पाहण्याची बुद्धी होते. नि मग जमेची बाजू चांगली व्हावी यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करायची वाटते की या संतांची निरवी हेची मज देई, आणिक दुजे काही न मागे तुझ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. झालेली सेवा श्री सद्गुरु चरणार्पण मस्तु. धन्यवाद. सर्व संपादकांचे मनपूर्वक आभार मानते. आजचा कार्यक्रम हा समारोपी आहे. समारोप करायचा तर थोडासा वेगळा असायला हवा असं वाटलं, आणि म्हणून सूत्रसंचालन न करता आपले अनुभव संपादन कार्य करताना किंवा काही आठवणी असतील तर त्या सर्व संपादकांनी सांगाव्या असं मला तीव्रतेने वाटलं. कारण आमच्यापैकी कोणीही असं फार साहित्यिक वगैरे नाही, तर एक निष्ठा आमची फक्त आहे आणि सेवाभावानी हे कार्य आम्ही करतो. मगाशी संजयनी मामी म्हणाली तसंच किंवा अपूर्वाताई म्हणाला तसं की कोणीतरी हे कार्य, ही सेवा करून घेतं. मी आज अभिवाचनासाठी जो एक अंक निवडलाय तो आहे सप्तनद्या विशेषांक मे 2015चा. हा अंक माझ्या अतिशय जिव्हाळ्याचा आहे. त्याला अनेक कारणं आहेत. 2014 मध्ये स्वामींच्या आज्ञेनुसार संपादन कार्याला सुरुवात झाली. अनुभव काही नव्हता गाठीशी. आज्ञा झाली म्हटल्यावरती त्याचं पालन करायला हवं, आणि मग लेखन कार्याला सुरुवात केली. आणि तेव्हाच्या काळी एवढं वाचन नसल्यामुळे स्फुरण मात्र भरपूर होतं, आणि ते स्फुरणातून जे काय लिहिल्या जायचं ते मी लिहायची. फेब्रुवारी 2015 मध्ये परमपूजनीय स्वामींची आज्ञा झाली की मे महिन्याचा जो विशेषांक आहे तो सप्तनद्या विशेषांक काढायचा. खरं सांगायचं तर सप्तनद्यांबद्दल काही फारशी माहिती माझ्याकडे नव्हती, आणि नद्यांबद्दल माहिती द्यायची तर भौगोलिक आणि पौराणिक अशी दोन्ही माहिती, आणि ती अचूक असणं फार गरजेचं होतं. त्यासाठी तेवढे समर्थ लेखकही आपल्याला लागणार होते, पण स्वतः त्याचा पहिले अभ्यास करावा लागणार होता. आणि केवळ 1-1.5 महिन्याच्या काळात मी स्वतः अभ्यास त्याचा केला, आणि शेवटी स्वामींना शरण गेली, सद्गुरूंना शरण गेली की तुम्ही आता हे कार्य माझ्याकडून करून घ्या. विषय अतिशय कठीण तुम्ही दिलाय, परंतु तुमची आज्ञा आहे त्याच्यामुळे मला करणं भाग आहे, तर तुम्हीच मला सुचवा. तर त्याच्यातून जे संपादकीय जे लिहिलं गेलं किंवा सद्गुरु वचन जे विश्वदास महाराजांचं लिहिलं गेलं ते सगळं स्फुरणातून आलेलं आहे, आणि माझं स्वतःचं त्यात काहीच नाही. आणि मग आता परमपूजनीय बाबांचा म्हणजे सद्गुरुदास महाराजांचा लेख द्यायचा आहे. शोधाशोध सुरू केली की नद्यांबद्दल काही बाबा बोललेत का कुठे, परंतु दुर्दैवाने कुठलाच लेख मला सापडला नाही. मग मी परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांना फोन केला आणि त्यांना विचारलं की तुम्ही लिहून देता का काही लेख. आणि एका दिवसात परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांनी पिंडस्थ सरिता महात्म्य हा एक लेख लिहून दिला. आपली कुंडलिनी शक्ती आणि या नद्या यांचा काय संबंध आहे किंवा काय साम्य आहे हे दर्शविणारा हा लेख मी थोडा वाचते. मला माहिती आहे सर्वांना उशीर झालाय, 8:30 पर्यंतची वेळ होती. एक 10-15 मिनिटात आपण कार्यक्रम संपवूयात. एक 5 मिनिटात हे वाचन करते. अलाहाबादला गंगा, यमुना व गुप्त स्वरूपातील सरस्वती या 3 पवित्र नद्यांचा संगम आहे. त्यामुळे त्या ठिकाणी प्रयाग तीर्थ निर्माण झालेले आहे. अशी आणखी 5 प्रयाग तीर्थे हिमालयामधून वाहणाऱ्या नद्यांच्या संगमस्थानी देखील आहेत.
हिमालयाच्या मस्तकस्थानाहून निघालेल्या अलकनंदा व धौली गंगांच्या संगमस्थानी विष्णुप्रयाग आहे. पुढे या गंगा प्रवाहाला मंदाकिनी येऊन मिळते. तिथे नंदप्रयाग निर्माण झाले आहे. हा गंगा प्रवाह पुढे सरकत गेला की पिंडर नदी या गंगोघाला येऊन मिळते. तिथे कर्णप्रयाग क्षेत्र निर्माण झाले आहे. पुष्ट झालेला हा अमोघ प्रवाह पुढे प्रवाहित होताना मंदाकिनीचा नेत्रहर्षक प्रवाह तीत सामील होतो. या ठिकाणी रुद्रप्रयाग तीर्थ निर्माण झाले आहे. गंगोत्रीहून निघालेली भागीरथी अलकनंदेच्या खळखळत्या प्रवाहाला मिठी मारते. तिथे देवप्रयाग तीर्थ निर्माण झाले आहे आणि हा गंगोघ यमुना आणि सरस्वतीच्या प्रवाहात विलीन होतो. तिथे वर सांगितल्याप्रमाणे प्रयाग तीर्थ अलाहाबाद निर्माण झाले आहे. पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायानुसार हिमालयातील या नद्यांप्रमाणेच आपल्या शरीरातही 72,000 प्राणशक्तीवाहक नाड्यारूपी नद्या अस्तित्वात आहेत. त्यातील 100 नाड्या प्रमुख असून त्यातील 14 नाड्या मुख्य आहेत. या 14 नाड्या कुंडलिनीच्या आश्रयाने मूलाधार चक्राच्या वर योगी जनांना दिसतात. इडा, पिंगला, सुषुम्ना, सरस्वती, वारुणी, पूषा, हस्तिजिह्वा, यशस्विनी, विश्वोदरी, कुहू, शंखिणी, पयस्विनी, अलंबुसा आणि गांधारी या त्या 14 मुख्य नाड्यारूपी सरिता आहेत. यापैकी सुषुम्ना नाडी विश्वाला धारण करणारी आणि मोक्षाला जाण्याचा मार्ग म्हटलेली आहे. ती गुदाच्या मागून पाठीच्या मेरुदंडातून मस्तकातील ब्रह्मारंध्रापर्यंत जाते. ती व्यक्त पण असून सूक्ष्म असून ब्रह्मारंध्रातील वैष्णवी होते असे शूरकोपनिषदात म्हटलेले आहे. त्यात पुढे असे म्हटले आहे की सुषुम्नेच्या डाव्या बाजूला इडा आणि उजव्या बाजूला पिंगला या 2 नाड्या असून दोघींमध्ये सुषुम्नेचे श्रेष्ठ स्थान आहे. सुषुम्नेच्या दोन्ही बाजूला सरस्वती आणि कुहू नाड्या आहेत. इडा नाडी डाव्या नाकपुडीतून मूलाधार चक्रापर्यंत जोडलेली आहे. हिला चंद्रनाडी म्हणतात. तंत्रयोगातील हीच यमुना आहे. उजव्या नाकपुडीतून सूर्यनाडी मूलाधार चक्राला जोडलेली आहे. योग मार्गातील गंगा. या गंगा व यमुना आपल्याला परिचित आहे, कारण याच नाड्यांनी आपण श्वासोश्वास करतो. मात्र सुषुम्ना सरस्वती गुप्त आहे. ती तीव्र साधनेनेच प्रकट होते. गंगा व यमुना या अधोगामी तर सुषुम्नेतील सरस्वती ऊर्ध्वगामी आहे. दीर्घ प्राणायामाने साधक ज्यावेळी केवळ कुंभक साधतो त्यावेळी इडा, पिंगला या नाड्यातून वाहणाऱ्या यमुना आणि गंगा मूलाधाराच्या जवळ पोहोचतात आणि त्यांच्या तीव्र स्पर्शाने सर्पाकार वेटोळे घातलेली अधोगामी निद्रिस्त कुंडलिनी जागृत होते. जागृत झालेल्या सर्पाने आपला फणा वर काढावा तशी कुंडलिनी ऊर्ध्वगामी होते. कुंडलिनीचे मुख्य द्वार अलगद उघडते आणि इडा, पिंगला या गंगा यमुनांनी वाहून आणलेला वायुरूपी प्रवाह सुषुम्नेच्या मागील भागातील सरस्वतीशी संगम करतो. हाच मूलाधाराजवळील प्रयाग संगम आहे. येथूनच कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर सुषुम्ना नाडीच्या माध्यमातून ऊर्ध्वगामी होऊन षटचक्रे भेदन करून सहस्राला मिळते. या व साधकाला जीवा शिवाच्या ऐक्याची प्रचिती येते. तर परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांनी खास पत्रभेटसाठी लिहिलेला हा एकमेव लेख आहे. कारण आतापर्यंत जेवढी आम्ही विशेषांक काढली तर त्या विशेषांकात काही ना काही माहिती किंवा प्रवचन किंवा कीर्तनाच्या माध्यमातून परमपूजनीय महाराजांचं उद्बोधन आम्हाला नेहमी सापडतं. परंतु हा एकमेव असा विशेषांक आहे, सप्तनद्या विशेषांक मे 2015चा, की यात परमपूजनीय महाराजांनी हे अवघड ज्ञान ज्याला आपण म्हणूया ते आपल्यापर्यंत दिलेलं आहे, पोहोचवलं आहे पत्रवेटच्या माध्यमातून. तर त्यांना पुन्हा वंदन करते आणि श्री विजयमामा अगस्ती यांना विनंती करते की त्यांनी आपलं समारोपीय अभिवाचन करावं. धन्यवाद. प्रज्ञा, हॅलो. हा, बोल. प्रज्ञा, 1-2च मिनिटं. माझी अशी एक विनंती होती. राजेश देशमुख बोलतोय. दोन शब्द आपण महाराजांचे ऐकूया ना आज. बरोबर, चालेल. मग थोडस एकदा तू बॅक ऑफ द फोन करून जरा कर ना. महाराजांची दर्शन तर झाले आहे, बाबा आहे देशकर सर आहेत का? 2 शब्द ऐकले. थोडस बाबांना देतो का? हो, 2 शब्द काकांचे ऐकले तर फार छान. म्हणजे विजू मामाचं झाल्यानंतर आपण काकांचं 2 शब्द ऐकूया. खूप इच्छा आहे मनापासून. केव्हा बोलतील असं मला वाटतं.
बाबा बोलतील का ताई. आता? आहेत का? हो आहेत. आता विजू मामांचं झाल्यावर बोलतील 5 मिनिटं. बरोबर, चालेल. अच्छा ठीक आहे, ओके. परमपूजनीय विष्णुदास स्वामी महाराज यांच्या जयंती निमित्त आपण आज आपल्या इथे कार्यक्रम सुरू आहे. परमपूज्य विष्णुदास स्वामी महाराजांना परमपूज्य सद्गुरुदास स्वामी महाराज व परमपूज्य अक्काई यांना वंदन करून मी डिसेंबर 2008 या पत्रभेट मधला परमपूजनीय विष्णुदास स्वामी महाराजांचं सद्गुरु वचन वाचत आहे. आपल्या दैनंदिन व्यवहारात आपण अनेक शब्दांचा उपयोग करतो. पदार्थ व प्रसाद असे 2 शब्द आहेत. प्रसाद म्हणजेही कोणता तरी पदार्थच असतो, जसे शिरा, लाडू इत्यादी. ज्यावेळी कोणत्या तरी पदार्थ प्रसाद या भावनेतून सेवन करतो त्यावेळी त्याच्या चवीकडे आपले लक्ष नसते. जसा असेल तसा प्रसाद म्हणून आपण भक्षण करतो. तोच पदार्थ ज्यावेळी आपण एखादे पक्वान्न म्हणून ग्रहण करतो त्यावेळी त्यातील त्रुटी वा चव याचे भान आपल्याला राहते. काम आणि सेवा असे 2 शब्द आहेत. सेवा म्हणजे कोणते तरी कामच असते, पण सेवा करणारा त्या कामाच्या मोबदल्यात कशाची अपेक्षा करीत नाही. सेवा करण्यामुळे तो हलका फुलका होतो, त्याची देहबुद्धी जडत्व कमी होते, त्याला सेवेमुळे आनंद प्राप्त होतो. सेवा करणारा कधीच थकत नाही, सेवेचे श्रम होत नाही. या उलट जी कामे आपण करतो त्याच्या मोबदल्याची अपेक्षा आपल्याला असते व मोबदला कमी अधिक मिळाल्यास आपल्याला दुःख व आनंद होतो. कामामुळे थकवा येतो, त्यातून आनंद प्राप्त होत नाही. कर्म आणि लीला संतांच्या व भगवंताच्या लीला असतात, तर आपण सामान्य माणसाने केलेले कर्म असते. कर्माचे फळ भोगावे लागते. संतांचे व भगवंताचे जे कर्म असते त्याचे फळ त्यांना मिळत नाही वा बाधत नाही. महाभारतामध्ये पांडवांनी केलेले कर्म आहे, त्यामुळे प्रत्येकाला त्याने केलेल्या कर्माचे चांगले व वाईट फळ भोगावे लागले. परंतु भगवान श्रीकृष्णाच्या लीला आहेत, त्यामुळे लीला करीत असताना त्यांच्या हातून जे कर्म घडले त्याचे कोणत्याही प्रकारचे फळ त्याला भोगावे लागत नाही, कारण त्यात त्याचा स्वार्थ नव्हता. परमपूज्य विष्णुदास स्वामी महाराज. आता आपण सद्गुरुदास महाराजांचं उद्बोधन ऐकणार आहोत, तर मी इथे विराम घेतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावेत. दोन मिनिटं ताई. हो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री विष्णुदास स्वामी महाराज की जय. परमपूजनीय श्री विष्णुदास स्वामी महाराज तिथी अभिवाचनाचा कार्यक्रम आपण अभिनंदनीय असा आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे त्यावेळेला आपलं प्रतिबिंब आपल्याला दिसत नाही, आपण स्वच्छ करतो आणि मग आपण त्याच्यामध्ये आपण परमार्थाकडे घेऊन जाणाऱ्या अशा विचारांचा या ठिकाणी पत्रव्येमध्ये आपण जो संग्रह केलेला आहे त्याच्यामध्ये अतिशय अमौलिक आणि शाश्वत स्वरूपाचे विचार आहे.
संतवाणी शाश्वत असते आणि परमपूज्य विष्णुदास स्वामी महाराज नेहमी म्हणत त्याप्रमाणे व्यक्ती आपण नसते तर विचार होणार असतात. तर अशा अमरत्व पावलेल्या विचारांचं वारंवार वारंवार पठण करणं किंवा उजळणी करणं म्हणजे आशावरची भूल स्वच्छ करण्यासाठी. आपण वारंवार जर अशा प्रकारे या विचारांची उजळणी करत गेलो तर मग आपल्या जीवनामध्ये आपलं प्रतिबिंब म्हणजेच आपलं आत्मस्वरूप हे निश्चितपणे आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही. या विश्वासाने अशा विचारांचं आपण चिंतन मनन आणि त्यानुसार आचरण केलं पाहिजे. आज अमोल देशपांडे यांनी मागचा एक लेख शहात्तर सालचा वाचून दाखवला आणि त्यामुळे ती गळवली. त्यावेळेला लिहिलेला तो लेख होता देशकर सर बहुतेक चुकून लेफ्ट झाले आहेत. सगळ्यांनी थांबायचं आहे. जॉईन झाले. हा हो, आपण सगळेजण थांबूया, काहीच प्रॉब्लेम नाही, किती उशीर होऊ द्या. तर 76 साली मी तो लेख लिहिला होता. त्याच्या आधी 1954 सालापासून माझा विष्णुदास स्वामी महाराजांशी संबंध आला, बालपणापासूनच. परंतु संतांचं दर्शन किंवा संतांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय हा एक दिवसात होत नसतो, तो सततच्या सहवासाने होत असतो. वर्षानुवर्ष आपण जेव्हा त्यांच्या सहवासामध्ये राहतो, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्या उपदेशाचं जे सार आहे ते आपण आपल्या मनामध्ये फक्त बिंबवतो, त्यावेळेला कुठे हळूहळू आपलं मन काही आकार घ्यायला लागतं. आणि म्हणून अनेक जन्मांचा हा सहवास जेव्हा साधतो त्यावेळेला सद्गुरूच्या कृपेची प्राप्ती होते. अनेका जन्मीचा असं आपण म्हणतो उपासनेमध्ये, तसा सद्गुरूंचा सहवास हा जन्मजन्मीचा असतो. आणि ज्यावेळेला आपलं पूर्वपुण्य पुण्य हे फळाला येतं त्यावेळेला सद्गुरूंची मग देहरूपामध्ये प्राप्ती होते. ती प्राप्ती झाल्यानंतर देखील ज्यावेळेला आपण त्याच्या सहवासात दीर्घकाळ राहतो, सहवासात राहणं हे दोन प्रकारचं आहे. एक तर त्यांचा देहा संबंधीचा सहवास, त्यांच्या जवळ बसून त्यांचा उपदेश श्रवण करणं, आणि दुसरा सहवास म्हणजे त्यांच्या सद्विचारांचं सतत चिंतन मनन आणि आचरण त्याप्रमाणे करणं. ह्या दोन गोष्टी आपण ज्यावेळेला करतो त्यावेळेला मग आपल्याला या विश्वाचं खरं रूप हळूहळू दिसायला लागतं. मायाने संभारित असलेलं हे जे विश्व आपल्याला क्षणोक्षणी मोहात पाडतं, त्या मोहापासून आपलं मन निर्मोही व्हायला लागतं आणि मग त्या खऱ्या आनंदाची अनुभूती आपल्याला येते. आपल्या जीवनामध्ये आपण पाहतो रोज आपल्याला सुख पाहिजे असतं, परंतु समर्थ म्हणतात त्याप्रमाणे सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून आले. तसं पदोपदी त्या सुखाच्या मागे एक छोटंसं फळ दुःखाचं लागतं. आणि म्हणून कुठेही पूर्ण सुख आपल्याला जीवनामध्ये पूर्णपणे अनुभवता येत नाही, असा आपला अनुभव आहे. हे जे पूर्ण सुख आहे, सोडीव सुख आहे, ते आत्मानंद प्राप्त झाल्याशिवाय होत नाही. आणि म्हणून तो आत्मानंद प्राप्त करण्याकरता संतांच्या चरणाजवळ बसलं पाहिजे. म्हणून मला अमोलने वाचून दाखवलेल्या लेखात म्हटल्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात, मागणे हे एक तुझं प्रती आहे, देशी तरी पाहे पांडुरंगा,
या संतांशी निरवी हेच मद देई, असं संतांचं मागणं तुकाराम महाराजांनी मागितलं. आणि भाषा खूप आर्जवी आहे. मागणे हे एक तुझं पती आहे, देशी तरी पाय पांडुरंगा, म्हणजे देशीचं कृपा कर माझ्यावर, अशी आर्जवी भाषा आहे. आणि त्या आर्जवी भाषेमध्ये ते मागणं काय मागतात की तुझ्याजवळ तर मी नेहमी आहेच, जेथे जातो तेथे तू मला सांगत की तू तर माझ्याजवळ आहेच, पण तुझ्या सतत जवळ राहिल्यामुळे मला आनंद प्राप्त होत नाही. आनंद प्राप्त का होत नाही की मी तुझ्या त्या मोहकृपामध्ये ज्यावेळेला रममान होतो त्यावेळेला मी आणि तू आपण दोघं वेगळे असतो. तू देव मी भक्त ऐसे करी, असं तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हटलेलं आहे. त्या देव आणि भक्तांचं हे द्वैत त्या अखंड आनंदाच्या मध्ये कुठेतरी येतं. आणि म्हणून तो जो ज्ञानानंद आहे, ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय खरा आनंद होत नाही. ज्ञानामध्येच अद्वैत साध्य होत. ते अद्वैत साध्य होण्याकरता संत आपल्याला लागतात. आणि म्हणून तुकाराम महाराज मोठ्या अतिशय विचारपूर्वक मागणं मागतात की तुझ्या जवळ ठेवण्यापेक्षा तू असं तर तुझ्या कडेवरून मला उचल आणि संतांच्या पायाजवळ ठेव. संतांच्या पायाजवळ ज्यावेळेला मी राहीन त्यावेळेला, त्यांचं ज्ञानामृत ज्यावेळेला मी प्राशन करीन त्यावेळेला, मग त्यांचं रूप मला दिसणार नाही, माझंही रूप मला दिसणार नाही, मला फक्त स्वरूपच दिसेल. आणि स्वरूपामध्ये अद्वैत आहे. हा जो अद्वैतातला आनंद आहे हा प्राप्त करण्याकरता सद्गुरूंच्या विचारांचं चिंतन करणं ही देखील सद्गुरूंच्या सेवेची एक फार मोठी युक्ती आहे. अखंड अनुसंधानात जर आपल्याला राहायचं असेल सद्गुरूंच्या, तर त्यांच्या विचारांचं पूर्ण श्रद्धापूर्वक निष्ठा, निर्धार आणि निष्कामता हे संस्कार मनावरती करून आपण हे केलं पाहिजे कार्य. आणि ते आपण करता आहात ते अतिशय आनंदाची गोष्ट आहे. अथर्ववेदनी आजपर्यंत अतिशय मौलिक असे विचार विष्णुदास महाराजांचे जगापुढे मांडलेले आहेत. विष्णुदास महाराजांची इच्छा काही अंशी ते पूर्ण करतायत ही अतिशय समाधानाची गोष्ट आहे. पुढेही हे कार्य असंच अविरत सुरू राहावं. आणि आपला हा जो ज्ञानाचा वारसा आहे, हा ज्ञानाचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपण आपली ओंजळ भरून पहिल्यांदा आणि ती ओंजळ दुसऱ्या पिढीपर्यंत रीती करावी. त्या पिढीने पुन्हा काही ओंजळ भरून तिसऱ्या पिढीपर्यंत रीती करावी. आणि अशा प्रकारे हे सद्गुरू परंपरेचं सेवा कार्य हे अखंड सुरू असावं आणि तशी बुद्धी आपल्या स्वतःला व्हावी अशी मी विष्णुदास स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. दत्तात्रयाने आम्हाला आशीर्वाद द्यावा अशी त्यांच्या चरणी विनंती करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांनी अतिशय अमौलिक असं त्यांचं ज्ञान आतापर्यंत आपल्याला दिलेलं आहे पत्रव्यटच्या माध्यमातून. आणि आताही त्यांचे आशीर्वाद आपल्याला सर्वांना मिळाले आहेत. आजचा कार्यक्रम इथेच आपण संपवतो आहोत. उद्या महाशिवरात्री निमित्त चौथी प्रदक्षिणा आपण घेणार आहोत ऑनलाईनच याच्यामध्ये गुगल मीटच्या थ्रू. तर उद्या लिंक आपल्याला पाठवण्यात येईल किंवा उद्याचे डिटेल्स उद्या आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला पाठवण्यात येतील. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. धन्यवाद प्रज्ञा. धन्यवाद. खूप छान. म्हणजे अपराध क्षमा म्हणूया. हो. मोहन कोण बोलताय? मोहन दादा आहेत का इथे? मोहन दादा बंद झालं का? तुमचा माईक म्यूट मध्ये आहे. म्यूट झालाय. अनम्यूट करावं लागेल. वाजला कैसा गुरु हा वाजला कैसा व्यस्तपणे नाद झाला भल कैसा पराधक्ष माता गुरु हा केला अबद्ध तू बद्ध गुण वर्णियले तुझे नाही ताल ज्ञान नाही कंठ सुस्वर
गुरु हा कंठ सुस्वर, झाला नाही पराचे वर्ण उच्चार, अपराध क्षमा आता केला पाहिजे, गुरु हा केला पाहिजे. अबद्ध सुबद्ध गुण वर्णिये तुझे, निरंजना माने देवा वेडेवा पुढे, गुण हे वेडेवा पुढे, गुण दोष न लावावा सेवकाकडे. अपराध क्षमा आता केला पाहिजे, गुरु हा केला पाहिजे. अबद्ध सुबद्ध गुण वर्णियले तुझे. वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरुनाथ महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री विष्णुदास स्वामी महाराज की जय. हॅलो प्रज्ञाताई, रेकॉर्डिंग बंद करू? हो, बंद करा.